माननीय श्री सतीश देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्या आधुनिक बहिणाबाई माननीय श्रीमती विमलाताई माळी यांच्या समवेत कैलासवासी मधुकरराव भोळे आणि कैलासवासी उषाताई मायंकर यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून व्यासपीठावर येतात. मी प्रथमा मायंकर आणि भोळे कुटुंबियांना विनंती करते की त्यांनीही प्रतिमेस पुष्पार्पण करावे. उषाताईंचे पती सत्येंद्र माळींकरांचाही ग्रंथालयाशी घनिष्ठ संबंध होता. ग्रंथालयात त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी देणगी दिली आहे. त्या देणगीच्या व्याजातूनच आम्ही त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो. या बळीच्या स्मृतीस अभिवादन करून आजच्या कार्यक्रमात आता आपण प्रारंभ करूया. तत्पूर्वी मी मायंकर कुटुंब आणि भोले कुटुंबीयांना विनंती करते की त्यांनी आपल्या वडिलांबद्दल इथे आईबद्दल इथे भावना व्यक्त करतात. हे माहिती दिलं तुम्ही पॉज करते पॉज करते चालू बघा म्हटलं कॅबचं आहे. नमस्कार, मी अंजली फुले आणि मधुकरराव माझे काका. असं मराठी एवढं चांगलं आहे ते आम्ही त्याला नाना म्हणून म्हणायचो. तर माझं मराठी जेवढं चांगलं आहे तेवढं त्यांच्यामुळे आणि माझ्या आजीमुळे. नाही तर मग आम्ही कॉन्व्हेंट स्कूलला गेलो आणि नंतरचं शिक्षण पण इंग्लिशमध्ये झालं. आणि घरीसुद्धा म्हणजे मोस्टली हैदराबादमध्ये राहून हिंदी आणि इंग्लिशच बोलायचो. पण माझी आजी आणि नाना मला सारखं सांगायचे की नाही मराठी बोलायचं घरी तरी आणि तुमचे स्वप्न इंग्लिशमध्ये येतात ते चेंज करा आणि ते तुम्हाला मराठीमध्ये स्वप्न पडायला पाहिजे. की मला नानांबद्दल चांगलं आठवत आहे. आणि नाना असे होते की जेव्हा माझ्या आई-वडिलांचं पण लग्न झालं तेव्हा माहिती आहे की दोघं डॉक्टर्स होते आणि त्यांना एस्टॅब्लिश करायला वेळ लागत होता. पण आमच्या पूर्ण फॅमिलीला नानांनी जे सांभाळलं होतं आणि आय थिंक जो सपोर्ट त्यांनी माझ्या आईवडिलांना दिला त्याच्यामुळे आम्ही बाकी लोक जिथं आहोत तिथं आहोत. सो म्हणजे आय वॉज इन माय BCom सेकंड इयर जेव्हा नाना पास अवे. and I remember it happened all of a sudden. म्हणजे ते त्या दिवशी सुद्धा योगाला जाऊन आले होते. ते इतके एनर्जेटिक आणि एन्थुसियास्टिक एवढा एनर्जेटिक एन्थुसियास्टिक माणूस मी अजूनही पाहिलेला नाही आहे. बिसाइड्स हिज टीचिंग योगा आणि स्वतःच नाही म्हणजे सगळ्यांना घेऊन जायचे ते नाही सगळ्यांनी करायचं असं म्हणून. आणि त्या दिवशी सकाळी पण ते योगाला जाऊन आले होते. आईला त्यांनी चहा मागितला आणि त्याने माझ्या टाईम आई संध्याकाळी चहा घेऊन गेली तोपर्यंत निघून होतो. तर तो आम्हाला म्हणजे खूपच धक्का बसला आहे. वी स्टील रिकलेक्ट दॅट डे ते झालं तर कशाला झालं असं. पण आय थिंक त्याच्यामुळे जे आमच्या सगळ्या फॅमिलीला वी स्टील कंटिन्यू टू बी अ जॉईंट फॅमिली. अजूनही आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो.
जेवढी एनकरेजमेंट त्यांच्याकडनं मिळाली, आय वुड से दॅट अ लॉट ऑफ क्रेडिट त्यांना जातं. ही वुड बी हॅपी. आय बिलीव्ह की आम्ही जिथं पोचलो आहोत सगळे मुलं आणि आईबाबांनी जे त्यांच्या करिअरमध्ये अचीव केले आहे, ही वुड बी व्हेरी प्राऊड ऑफ ऑल ऑफ अस. सो थँक्यू आणि नमस्कार. मी प्रथमा मायेकर. लायब्ररी जे ग्रंथसंग्रहालयाची सुरुवात झाली ती माझ्या हट्टामुळे झाली, कारण मला वाचायला पुस्तकं हवी होती आणि याच्या मागे लागायचे. पण तेव्हा संग्रहालयाचं मुद्देम असा होता की 15 वर्षाच्या 18 वर्षाचे झाल्याशिवाय सभासद होता येत नव्हतं. तर आईने मग सभासदत्व घेतलं आणि आईच्या नावाखाली मी इतके पुस्तकं वाचून काढले आहे. मी आलेले सगळे पुस्तकं आई सकाळी दुपारी वाचायची, मी संध्याकाळी वाचायची. तेव्हा संध्याकाळी पुन्हा येऊन बदलून घेऊन जायचे. तर ही जी सवय वाचनाची ती आधीच आम्हाला लावली गेली आणि माझी बहिणी रोज झोपायच्या आधी निदान एक तरी पान वाचलं पाहिजे असं आमच्याकडे नियम होता. कमीत कमी ते वाचू शकतात. त्यामुळे वाचनाची आम्हाला सवय लागली आणि त्याच्यामुळे शिकण्याच्या गोष्टी खूप सोप्या झाल्या आणि शिक्षणामध्ये त्याचा कधी त्रास नाही झाला की आपण वाचतोय किंवा काहीतरी वेगळं करतोय असं कधी वाटलं नाही. आम्ही 2-3 मुलीच होतो तरी सुद्धा आम्हाला कधी असं नियम लावण्याची बंधनं नव्हती. त्यामुळे आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलं आणि नोकरी PhD झालो आणि अजूनही काम करते. ते सगळं आई आणि बाबांनीच बदललं. आणि काका बरोबर आमचे घनिष्ठ संबंध म्हणजे जवळजवळ एकाच फॅमिलीसारखे आम्ही होतो. त्यामुळे नेहमीकडे इकडे गेलं होतं तोपर्यंत आम्ही सतत येत जात असायचो आणि लायब्ररीत जातो इकडे डोकावून जायचं असं काकांशी बोलून जायचो. आणि बाबा आणि काका एकत्र होते युनिव्हर्सिटीमध्ये, त्यामुळे त्यांचं तर होतेच संबंध. तर त्या दोघांनाही श्रद्धांजली. हा कार्यक्रम आम्ही ह्याच्यासाठी ठरवला की लायब्ररीमध्ये लोक येत नाही, तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने तरी लोक येऊन लायब्ररीमध्ये जास्तीत जास्त सभासदत्व मिळेल आणि लोक वाचतील. या आशेने आणि त्यांची बाबांनी ही रिक्वेस्ट केली होती लायब्ररीला की तुम्ही हा कार्यक्रम करा. कार्यक्रमाचा प्रारंभ मराठी ग्रंथसंग्रहालयाचे कार्यवाह माननीय सतीश देशपांडे हे प्रास्ताविकाने सुरुवात करतो. नमस्कार. खूप आज मला आनंद होतोय की प्रथमा मायेकर आणि मोठे हे उपस्थित आहेत. त्या दोघांचे संग्रहालयावर चर्चा सांगितलं खूप उपकार आहेत आणि त्यांनी खूप मदत केली आम्हाला. पुन्हा एकदा आपणा सर्वांना मोठे कुटुंबियांना आणि माहितींना प्रथमाला धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम अतिशय छोट्या कालावधीत ठरला, त्यामुळे आणि हैदराबादमध्ये इतरत्रही काही कार्यक्रम चालू होते तो वाटत नाही, परंतु हा कार्यक्रम अतिशय वेगळा आहे. आधुनिक बहिणाबाई म्हणून. तसं आधुनिक बहिणाबाई यांना मी ग्रंथालयाची थोडीशी माहिती देऊ इच्छितो. हैदराबादचं मराठी ग्रंथसंग्रहालय जवळ 102 वर्षाची संस्था आहे. 102 वर्ष झालेली आहे. 2 वर्षापूर्वीच ग्रंथसंग्रहालयाचा शताब्दी महोत्सव झाला होता. निजामाच्या काळात अतिशय खडतर अवस्थेमध्ये त्या काळच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि न्यायसंस्थेतील अनेक मान्यवरांनी यासाठी तन मन धन आपलं करून एक अविस्मरणीय अशी, मेमोरेबल अशी मोठी संस्था उभी करण्याचा प्रयत्न केला. आणि ही आजची जी जागा आहे ती जवळजवळ 1950 मध्ये आम्हाला मिळालेली आहे. त्यापूर्वी सुलतान बाजारात अशी छोटीशा खोलीमध्ये ग्रंथालय चालू आणि आज जवळजवळ 35,000 ते 40,000 फक्त मराठी पुस्तकं या ग्रंथसंग्रहालयात आहेत. हे मी इथे नमूद करू इच्छितो. आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम दरवर्षी घेतले जातात. हा एक तर कार्यक्रम आहेच आहे. त्यानंतर
यापूर्वी हैदराबादला शेतकऱ्यांचा स्पर्श झालेला म्हणजे नादो महानोर इथे आले होते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने. त्यानंतर विठ्ठल वाघ देखील एका सेमिनारसाठी आले होते. आणि त्यानंतर तिसरी आज ज्यांची भेट आहे ती विमलाताई माळी आहे. या स्वतः सावित्रीच्या मुली म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे. नुकतंच यूट्यूबवर मी त्यांची मुलाखत ऐकली आहे आणि अतिशय वेगळी प्रतिभा लाभलेली अशी व्यक्ती आपल्यास लाभलेली आहे. मी त्यांचं आणि सचिन त्यांच्या चिरंजीवाचं ग्रंथालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. काळ्या मातीत टिपण चालत नाही वाईट टिपण चालत नाही. तर ती विठ्ठल वाघांची होती. पण प्रत्यक्ष टिपण हातात घेऊन काम करणारी व्यक्ती आज आपल्या समोर उभी आहे. याचा जास्तीत जास्त आनंद होतो. अतिशय दुर्मिळ असा योग आपल्याला लाभला आहे. आणि 50व्या वर्षी त्यांनी आपल्या गाव प्रतिभेला आरोग्य केलेला आहे. एक अतिशय विशेष अशी गोष्ट आहे. त्यांचा परिचय सविस्तर होईल. तर मी पुन्हा एकदा ग्रंथसंग्रहाच्या वतीने विमलाताईंचं आणि सचिन यांचं स्वागत करतो. आणि ग्रंथालयाच्या या कार्यक्रमात त्यांनी येण्याचे ताबडतोब कबूल केले याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि मी रजा घेतो. धन्यवाद सर. श्रीमंताई तुमच्यासाठी हा शब्द. आधुनिक बहिणाबाई तुझं नामाभिधान दिदले नीती कौतिक विमलताई तुझे नयन रम्य त्या हिरव्या मंदिर कधी कुंतलीस तुझला हे न कळे. विमलताई कविवर्य विमलताईंचे वडील वारकरी संप्रदायातले. त्यामुळे बालपणापासूनच त्यांना कीर्तन भजन ओव्या ज्ञानेश्वरीचे श्रवण करण्याची आवड निर्माण झाली. आपल्या वडिलांबरोबर ते दरवर्षी पंढरीची वारी करत असत. परंतु जेव्हा त्यांच्या वडिलांचा स्वर्गवास झाला निधन पावले तेव्हा मात्र त्या पंढरीला जाऊ शकल्या नाही. एकटं जायला त्यांचं मन घेत होतं. त्यामुळे त्यांनी त्या वेळेस एक काव्य तयार केलं आणि तिथूनच त्यांच्या कवितेची सुरुवात झाली. ओढ पंढरीची मला होई घाई आता कशाला जाऊ तिथे जन्म आता दिसेल का जो काही असं त्यांची ही पहिली कविता. तेव्हापासून त्यांनी काव्यरचनेस प्रारंभ केला आणि ह्या काव्यरचनेस त्यांच्या पतीचेही त्यांना प्रोत्साहन मिळत गेले. यानंतर विमलताईंच्या काव्य प्रवासाचा थोडक्यात परिचय अल्पना नांदेडकर करून देतील. कोणत्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण न घेताही आपल्या दैनंदिन जीवनातील घडामोडींवर भाष्य करणाऱ्या कवयित्री विमलताई माळी यांचा विषय. जिल्हा सोलापूर, तालुका मोहोळ आणि गाव अंदर अशा लहानशा गावातील या विमलताई परशुराम माळी. शिक्षण जरी इयत्ता दुसरीपर्यंत झाले असले तरी कवितेची आवड लहानपणापासूनची होती. वडील नागनाथराव फुले हे वारकरी संप्रदायातील असल्यामुळे विमलताईंना लहानपणापासूनच भजन कीर्तन ओव्या अभंग ह्या आवडत असत. यांच्या संगतीतच त्या मोठ्या झाल्या. वडिलांचे निधन झाल्यानंतर जेव्हा त्यांना एकटीला पंढरपूरला जाण्याची वेळ आली तेव्हा वडिलांच्या आठवणीने त्या अगदी गहिवरून गेल्या आणि पहिले शब्द बाहेर पडले. ओढ पंढरीची मला होई घाई आता कशाला जाऊ तिथे जन्मदाता दिसेल का गं बाई. इथून झालेली कवितेची सुरुवात लग्नानंतरही जपली गेली. शेतात काम करताना राबताना गुरांना चारा पाणी करताना एक एक शब्द जोडत कविता करून त्यांनी आपला छंद जोपासला.
म्हणूनच त्यांच्या अनेक कवितांनाही सहजपणे आलेला काळ्या मातीचा गंध आहे. विमलताईंनी आतापर्यंत 600हून अधिक कविता केल्या आहेत. हुंकार काळ्या आईचा या त्यांच्या काव्यसंग्रहाला लोकसहभागातून प्रसिद्ध झाला आहे. राहणीमानात अत्यंत साधेपणा, बोलण्यात सोलापुरी रांगडेपणा असला तरीही या रांगडेपणातून तयार झालेल्या कविता ऐकल्या की समोरची व्यक्ती आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही. दुष्काळ, पाऊस, शेती, शेतकरी, स्त्रियांचे दैनंदिन जीवन यासारख्या अनेक विषयांवर त्यांनी रचलेल्या कविता ऐकल्यावर समोरचा श्रोता अगदी भारावून जातो. विमलताई म्हणतात की कोणत्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण नसतानाही मी जगण्यावर भाष्य करत गेले आणि कविता तयार होत गेल्या. आणि या सर्व प्रवासात त्यांना साथ मिळाली ती त्यांचे पती श्री परशुरामराव माळी यांनी सदैव प्रोत्साहन दिले आणि ते माझ्या कवितांचा पहिला श्रोता आहेत असंही त्या प्रेमाने सांगतात. मुंग्यांचा मोर्चा, हंबरडा, प्रेमाची कोटी, जिव्हाळा यासारख्या अनेक विषयांवर त्यांनी कविता लिहिल्या आहेत. अनेक साहित्य संमेलनात त्यांनी त्यांच्या कविता सादर केल्या आणि त्यांना अनेक पुरस्कारही मिळत गेले आहेत. रम्य निसर्गी रमले गमले हिरव्या रानामधी, येतो भेटीला मेघसृष्टीला आभाळातून कधी, उगीच त्याची वाट पाहते होऊन वेळी मनी, जरी लागता चाहूल त्याची लपते कोपीमध्ये. चला तर मग अशा या आधुनिक वळणावेळी श्रीमती विमलताई माळी यांच्या कवितांचा आस्वाद आपण आजही घेऊया. धन्यवाद. विनंती करते की त्यांनी विमलताई माळींचा सन्मान करावा. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आतापर्यंत आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत आहोत त्या कार्यक्रमाचा म्हणजे अर्थात विमलताईंच्या कवितेच्या राज्यात आपण जाणार आहोत. मी विमलताईंना विनंती करते की त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करा. नमस्कार. मी व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचा स्टुडंट आहे, त्यामुळे व्हॉट्सअपवरती सकाळ संध्याकाळी चालत बसलेलो असतो पहिले. आणि अचानक एक व्हिडिओ माझ्यासमोर आला आणि त्याच्यात पाहिलं तर एक बाई अशा कविता खूप छान म्हणतायत वगैरे. आणि त्याला बघितल्याबरोबर मला सिंधुताई सपकाळांची आठवण झाली. या सिंधुताई सपकाळ कोण आहे आणि प्रति सिंधुताई दिसल्या मला, म्हणून मी ती नीट जास्त उघडून बघायला लागलो.
तेव्हा माझ्या लक्षात आलं की विमलताई माळी नावाच्या मोहोळच्या जवळच्या गावामध्ये राहणाऱ्या या बाई, त्यांच्यावरती ती क्लिप आणि ती क्लिप वाचून मला ते आणखी एकानंतर ती पुढे बघत राहावीशी वाटायला लागली. कारण त्यातल्या कविता ज्या त्या ऐकवत होत्या त्या कविता ऐकल्या आणि एकानंतर दुसरी ऐकाविषयी वाटायला लागली, दुसरी ऐकल्यानंतर तिसरी ऐकाविषयी वाटायला लागली. आणि मग ती क्लिप मी जवळजवळ 15-20 मिनिटं, ती मोठी क्लिप आहे ती बघत होती. आणि मग म्हटलं अरे बापरे, हे व्यक्तिमत्व काही साधं सुद्धा दिसत नाही. म्हणजे या व्यक्तिमत्वाची आपल्याला जवळून ओळख करून घेणं आवडेल. आणि मग माझ्या मनात म्हटलं आपण नेहमीच बऱ्याच लोकांना इथे मोठमोठ्या लोकांना बोलवतो, गाजलेले नावाजलेले मोठमोठ्याने पारितोषिकं घेतलेले, तर म्हणजे खेडेगावातल्या एखाद्या आपल्या अशा महिला बोलवायला काय हरकत आहे. म्हणून मी माझ्या मेवण्याच्या, सोलापूर हे माझं सासरवाडी आणि बोरामणी गाव, तर तिथे माझे मेवणे असतात. बायकोचा मोठा भाऊ, त्याचा मुलगा तिथे शेती करतो. तर त्याला मी लगेच फोन केला, म्हणजे अरे मोहोळच्या तिथे जवळ अशा या बाई विमलाताई म्हणून आहे, त्यांचा फोन नंबर आपल्याला मिळू शकेल का, पहा चौकशी करून. तर तो म्हणला हो बघतो मी. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन करून सांगितलं की असा असा नंबर आहे, त्याचा कोणीतरी ट्रॅक्टर घेणारा त्याच्या वकीला तिथे कोणीतरी मोहनचाच त्याला भेटला. आणि त्याला त्यांनी सहज विचारले की विमलताई माळी नावाचे कोणी जवळपास माहितीचे आहेत का. हो म्हणे आपल्या गावाच्या जवळच्याच आहेत म्हणजे, सगळ्यांना माहिती आहे तुझे त्या. अरे वा, म्हणजे बरं झालं नंबर मिळाला. मी लगेच नंबर लावला आणि तिकडनं हॅलो मी विमलताई बोलते. विमलताई मी असं विवेक देशपांडे हैदराबादमधून बोलतोय आणि आम्हाला तुम्ही जर हैदराबादला आलात तर आवडेल. असं म्हटल्याबरोबर ते म्हणजे तुम्ही विवेक देशपांडे हैदराबादचे, बरं हैदराबादला येऊन म्हणतात. म्हटलं हो, तुम्ही आला तर ताई असं जोर म्हटलं, तुम्ही आला तर ताई बरं वाटेल. तर त्यामुळे लगेच अरे वा, मला हैदराबादचा भाऊ भेटला. त्यामुळे आणि माझ्या प्रत्यक्ष जीवनामध्ये माझ्या बहिणी पुष्कळ आहेत, मला भाऊ फार कमी आहे. त्यामुळे आणखी एक बहीण मला त्याच्यात ॲड करता आली. आणि बहिणी इतक्या सोज्वळ आणि इतक्या प्रेमळ असतात की त्यांच्या बोलण्यामध्येच मला ते जाणवलं. आणि ताबडतोब त्यामुळे अरे वा, भावाने बोलवलं मी येणार नाही असं कसं होईल. वा आलंच पाहिजे. मग तारीख ठरवायची. म्हटल्यानंतर त्या इतक्या व्यस्त होत्या. मग शेवटी या तारखेला याल का त्या तारखेला याल का. मग शेवटी 27-28 तारीख त्यांना मला तो परवा वास्तविक 21ला माझा विचार होता बोलावं. पण त्यावेळेला म्हटलं नांदेडला मुदखेडला त्यांचा कार्यक्रम होता, तर त्यांचं तिकडे जाणं होतं. त्यामुळे त्यांना 27-28 तारीख मोकळ्या आहेत म्हटलं तर आपण म्हणजे 27ला बोलूया. तर त्या तयार झालं लगेच. म्हणजे असा हा तो मागचा प्रकार झाला. आणि आज आपल्यासमोर विमलताई आपल्या समोर आहेत. त्याची इच्छा अशी होती की मी नुसत्याच कविता म्हणले तर कदाचित लोक बोर होतील, कदाचित कंटाळून जातील. तर मला तुम्ही प्रश्न विचारा, मुलाखतीसारखं काहीतरी विचारा आणि मग आपण त्याच्यातले गप्पा मारत माझ्या कविता पण मी ऐकवते. मग म्हटलं मला इथे पटलं. पण नंतर मग आमच्यातच मुलाखत घ्यायची, पुढे घ्यायची. मग माधवला म्हटलं माधव बाबा तयार कर. तर माधवने लगेच एक 7-8 प्रश्न तयार केले. माझ्याही मनात काही होते. तर मग माधव म्हणे तुम्ही स्टेजवरती तर तुम्हीच बोला. ते गळ्यात दुसऱ्याच्या टाकायची सवय आहे आमच्याकडे. त्यामुळे म्हटलं ठीक आहे टाकायचे. आणि म्हटलं बहिणीशीच बोलायचं आहे. मग म्हटलं औपचारिकपणे कशाला हवा, मोकळेपणाला बोलूया. तर मला अगदी म्हणजे आता बाकीच्यांना सगळ्यांनाच कळावं या दृष्टीने आणि मलाही उत्सुकता आहे की विमलताई कुठल्या गावात राहतात, कशा राहतात, त्यांचं कुटुंब काय, त्यांची बाकी
फॅमिली काय, मेंबर्स काय आहे, त्यांचा रोजचा दिनचर्या त्यांची काय आहे, या सगळ्याच गोष्टी माहीत करून घ्यायची इच्छा वाटली. आणि म्हणून मग मी जेव्हापासून सुरुवात करतो की विमलताई, तुमचं गाव मोहोळच्या जवळ, गावाचं नाव आम्ही व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व आदरणीय यांना माझ्या जिव्हाळ्याचा नमस्कार. आणि त्या सूर्यप्रकाशात आहेत ते खूप दर्दी आहेत आणि आमचे विवेक बंधू, विवेक नावच विवेक आहे, विवेकाच्या पुढे काहीच नसतं. विवेक म्हणजे अत्यंत सुंदर विचार आणि मला आज असे बहू मिळाले. उगवत्या सूर्यप्रकाशात गणपतीच्या रूपात ये, उन्हाळी सण सोडून हातामध्ये ये आणि येथे जमलेल्या सगळ्यांना उदंडायुष्य लाभो असा भरभरून आशीर्वाद दे. आता हा ग्रंथालय आणि आपल्याला कैलासवासी म्हणायचं नाही पाहिजे, तेच म्हणतात मधुकरराव भोरे आणि आमच्या उषाताई माईकर यांच्या आठवणीसाठी, स्मरणार्थ वगैरे म्हणायचं नाही, आठवणीसाठी हा कार्यक्रम आपण इथं घ्यायला चालला. आणि आपल्याला मला विवेक बंधूंनी इथं निमंत्रित केलं, त्यासाठी मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते. आता ग्रंथालय जे जे लेखक असतील, जे कवी असतील, त्यांचं सगळं जे काय असेल डोक्यातलं गाठोडं ते सगळं ग्रंथालयामध्ये असतं. आणि त्याच्यासाठी ते मोठाले साहित्य इथे भरले, नवल शारदेचे भांडार पहा फुलले, गीता शब्दाची करावयाणारी, आले धावत मी दुरून एकवरी, जरी आहे मी खरच हो अडाणी, परी पेरीन शब्द ओळी समाड राणी. आता माझं गाव, तुम्ही गावाचं नाव विचारा. माझे गाव आणगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, वय 68, शिक्षण 2री आणि डिग्री खुरपक. तर माझ्या बंधू भगिनीनो, मी खुरपक का लावलं? डिग्री ही खुरप नसतं आणि कुठल्याही विद्यापीठात ती पदवी नसती. पण माझे माहेर फुले, सावित्रीबाईंचा वाटा आणि सगळे शिकलेली माझ्या घरात. माझ्या बहिणी शाळा तपासाच्या अधिकारी, खेडबाई, भाऊ आरोग्य खाता, वडील आरोग्य खात्याचे चेअरमन, आजोबा मुली शिकलेले, खूप खूप आपल्या घरात 7 पिढ्यापासून ज्ञानेश्वरी सगळं ग्रंथ वगैरे आणि शिक्षणाचा वाटा. आणि मला शाळेत जाऊन मारायची रोज, आणि शाळेत नाही गेले, मला 14चा पाढा आला नाही. माझी शाळा सांगू का सर? माझी शाळा अशी होती, मला 14चा पाढा आला नाही. मग परीक्षक आले, मग ते म्हणले 11चे पाढे कोणाकोणाला येते. सगळ्या मुलाने हात वर केले. जर आपला निर्णय ठाम नसेल तर काय होतं ते तुम्हाला सांगते. मी कसं करायचं, मला येतच नव्हतं. मग ते परीक्षक म्हणले 14चा पाढा कोणाला येतो, ठाम मुलाने हात वर केले. मी कसं करायचं? त्यांनी मला हेरलं, उठ म्हणले. उठ म्हणल्यानंतर मग 14चा पाढा हो चालायचं, जो येईल तो तरी मधून आपण काय तर म्हणायचं ना, म्हणले. मग परीक्षेचा निकालाचा दिवस आला. मग गुरुजी म्हणले सगळे पास, एमली तेवढी नापास. गुरुजी म्हणले, त्यावेळेस गुरुजीच म्हणत होते ना. आणि मग माझं शुद्धलेखन कसं होतं ताई, मी पुस्तकात बघून शुद्धलेखन लिहायची आणि मला वाटायचं सुंदर अक्षर असावं. मग असं बघायचे, नंतर बघितल्यावर तिथं जरा मात्रे कमी आहे, तिथं ओकार कमी आहे.
मनाने लिहून टाकायचं. त्याचा अर्थ वेगळाच व्हायचा. गोष्टी ते वाचून टाकायची, लेकरं हसायची. मग मला शाळेत जावं वाटलं नाही आणि मग मी 3री नापास झाले आणि तिथून शाळा सोडली. 11चा पाढा 14. तुम्हाला खरं सांगतो, मला कुठलेच पाढे पाठ होत नव्हते. गणितामध्ये 0. गंमत अशी की एका भविष्यकाराकडे माझे मेवणे मला घेऊन गेले बाजूकडे. त्यांना भविष्याचं खूप त्यामुळे आम्ही एका ठिकाणी गेलो आणि त्यांनी मला सांगितलं, तुमचा हात या, आमच्या मुलाचा हात बघा. त्यांनी माझा हात बघितला आणि ते म्हणे, तुम्ही नक्की इंजिनियर होता. मी म्हटलं, मला गणितामध्ये 0 मार्क मिळतात, मी इंजिनियर कसा होणार? तर त्याच्यामुळे तुम्हाला 0 मार्क मिळणार का, पण तुम्ही इंजिनियर नक्की होणार. मी म्हटलं वा, म्हटलं हा भविष्याकडे जोरदार दिसतोय, गणित न येणाऱ्यांना सुद्धा इंजिनियर करतोय. तर आमच्याकडे ते अशा प्रकारचं. पण विमल नाही, तुम्ही शाळेत गेला नाही म्हणजे 2रीपर्यंत तुमचं शिक्षण झालं तेवढंच. तर म्हणजे त्याला शाळेत गेला असं म्हटलं, शाळेत गेला नाही, पुढचं शिक्षण झालं नाही असं असताना तुम्ही तुमच्या खुरप या डिग्रीपर्यंत पोहोचला. तर हे खुरप ही कल्पना तुमच्या डोक्यात कशी आहे? मग आमच्या बहिणी खूप शिकल्या. शाळा तपासाच्या अधिकारी वगैरे त्यांचं ते पदव्या वगैरे त्यांचं ते मला घेऊन लागल्या. त्यांना ग्रॅज्युएट झाल्या, काय झाल्या आणि त्यांना डिग्री मिळाल्या. आपल्याला एकही डिग्री नाही. आणि त्यावेळेस काय होतं की इंजिनियर झाला की त्याला इंजिनियर म्हणताना बायको करून द्यायची आणि मास्तर असला की मास्तरी. मग मी शाळा शिकले नाही. माझ्या वडिलांनी मला शेतकरी नावा करून दिला. मला कुठली डिग्री काय, मग मला खुरपाय चांगलं यायला लागलं. मग खुरपाय चांगलं यायला लागल्यावर खुरपाय आपल्याला येते ना काहीतरी चांगलं, मग घ्या आपल्याला खुरप डिग्री. काय बिघडलं? आणि त्या खुरप्या डिग्रीने मला महाराष्ट्राच्या इतक्या उंच पदावर नेलं की शेतकरी हा बंधू माझा समजू नका हो कुळा. पिळणार ह्या धमण्यामधून पिकली सोनेरी मळा. पडू कारली मेथी जनानी गोडी आली उसा. माणुसकीच्या आंब्या खाली हळूच येऊन बसा. जाती भेदाचे तण काढतोय माझ्या माईचा हिळा. पिळदार ह्या धमण्यामधून पिकली सोनेरी मळा. मग ते खुरप जाती भेदाचं तण काढतं आणि मग मला असं वाटलं ठीक आहे, म्हणून तिथपर्यंत मी पोचली. आणि दुसरी गोष्ट अशी की माझं नाव फुले, माझी वस्ती 4 घराची आणि 4 घराची म्हणजे जाऊ आपलं काव्य मला सुचलं. कसं वडील गेल्यानंतर वयाच्या 50व्या वर्षी मला काव्य सुचलं. कसं की देहालासाठी शियाली मध्ये माझी जागी झाली. शब्दांनी गर्दी केली, काव्यांची रांग झाली. मनाला वाटले उदास, काय छंद हा या वयात. इतक्यात काव्यातून प्रगटले कालिदास. पाठीवरून फिरवीत हात बोलत होते सावकाश. अजून आहे तू यौवनात, शब्दाच्या समुद्रात पोहून जाशील सागरचा. ते सांगत होते कवीला वय नसते. आणि मग म्हणजे करा चला कविता. आता कसं कविता म्हणजे काय असतं मुलांनो, मुलींनो म्हणजे बहिणीनो. आता शाळेवर गेल्यामुळे मला मुलींना आलं बघा. आणि कविता मोठ्या कादंबरीचा छोटासा आशय म्हणजे कविता. तर ती कविता अशी सुचते की समोरचं दृश्य, अगोदर दृश्य, नंतर दृश्य झाल्यानंतर त्याच्यातले भाव, पुन्हा शब्द, पुन्हा ओळी, यमक आणि प्रत्येकाला वाटावं की ही कविता आपल्यासाठी आहे. तेव्हा ती कविता पुढे जाते आणि त्या कवितेला अर्थ येतो. नुसतं यमक जुळून नाही चालत, नुसतं शब्दाची जोड करून नाही चालत, नुसता भाव येऊन पण नाही. बघता क्षणी कविता अशी असावी, वाचता क्षणी ते कळावी सगळ्यांना. आता माझ्या दुष्काळाचा सोलापूर जिल्ह्यात सतत दुष्काळ पडत होता आणि मग असा दुष्काळ पडला.
दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्याचं जीवन असं आहे, त्या शेतात कष्ट करून दमलो राव, पीक मोठं येतंय पण नसतो त्याला बाजार भाव, एका पावसावर थोड्याशा वरील कसं तरी पीक हुरड्यात येतं, कापणीला आलं की गारपीट होतं, सारं कष्ट वाया जातं, घेतलेलं कर्ज तसंच राहतं, तगादा लागतो, इकडं पळू का तिकडं पळू, सीताराम का जेवू. मग असा दुष्काळ पडला आणि आमच्या दारामध्ये एक देशी गाय होती. देशी गाय होती, काहीच चारा नाही, काय नाही, दुष्काळ पडलेला, तळ्यावर कामाला माझे मालक जायचे, माझी लेकरं बारकी बारकी होती आणि त्या गायीला सोडून दिला आम्ही, चाराच नाही तर काय करणार. मग ती गाय सोडून दिल्यानंतर रानात गेली, काही जनावरांनी गुरांनी तिला मारलं, असं रक्तबंबाळ झाली ती गाय आणि झुदत आमच्या दारात आली. आल्यानंतर माझ्या मालकाने पाहिलं तिला, तिच्या असं गळ्यामध्ये गळा घातला, मोठ्याला अंबरला फोडला. मग त्यावेळेस माझी तिथं कविता, काय करू कपिला नाही मेघ बरसला, गळास लावून गळा शेतकरी गही भरला, कुठून आणू चारा पाणी, मी झालो फटका अणवाणी, कितीदा सोडून तुला दिले, तू माझे घर जवळ केले, नको हमरू पाहून मला, जीव माझा तिळतिळ फुटला, नाही मेघ बरसला. काय करू मोड तोड गुंज बरणानी अंगावर, मदनानी अस्तुरी लेकरे मागती भाकरी, छोटा पाणी पिऊन झोपला, नाही मेघ बरसला. कामा गेलो तळ्यावरी, पगार नाही वेळेवरी, मदत गेली साता मंदिरात, मी वाहत आहे पाणी नसलेल्या दुष्काळात, विनवित आहे देवाला दुष्काळ येऊ दे ओला, नाही मेघ बरसला. काय करू कपिला नाही मेघ बरसला, गळ्यास लावून गळा शेतकरी गही धरला, शेतकरी गही धरला. तुमच्या कवितांची 3-4 पुस्तकं प्रकाशित झाली, म्हणजे तुम्ही लिहिताच आहात. ही लिहिण्याची सवय तुम्हाला केव्हापासून लागली आणि याचं मार्गदर्शन तुम्हाला कोणी केलं? आता मला लिहिण्याची सवय तसं तर तोच होतं, मला जोडाक्षर येतच नव्हती लिहायला आणि जोडाक्षर तुम्ही लिहिता म्हणजे केवळ फक्त कागदावरती नाही, या मोबाईलवर सुद्धा छान उत्कृष्ट टाईप करतो. आणि मग काय झालं की मला असं कळलं की हे मोठा मोबाईल असला ना, मग त्याच्यावर आपोआप टाईप करायचं, ते गुगल सगळं शिकवतं. मग एक मुलगी आली होती डिलिव्हरीसाठी, तिला म्हणलं शिकव ना गं बाई मला तुझ्या मोबाईलवरून. शिकण्याची जिद्द जर असेल ना, ती पण वयात काही पण शिकायचं, चांगलं चांगलं, वाईट नाही शिकायचं. कसं की वाईट शिकताना आपण गुरुजी शिक्षक असते, तासाला एक शिक्षक असते, तरी आपल्याला मार्क कमी पडतात. आपल्याला नाही, आताच्या मुलांना आपल्याला झाला जाते तर. आणि वाईट म्हणलं ना, शिवाय आपल्याला कोणी शिकवत नाही तर त्या कॉपीत. तसं मग त्या मुलीला म्हणलं मला शिकव, मग तिनं मला शिकवलं. त्या मुलाला म्हणलं अरे मला दे ना मोबाईल घेऊन, तर मला तुला येईल का? येतं म्हणलं, शिकल्यावर सगळं येतं. आणि मग मी मोबाईल शिकले आणि आता मला गुगल सगळं अक्षर पाठवून दिले आणि मग त्याच्यातून मी लिखाण. तुम्हाला साहित्याचे बरेच पुरस्कार मिळाले, त्या पुरस्कारांबद्दल सांगा ना, आणि त्याच्यातल्या काय कविता मोठ्या तुमच्या होत्या की ज्याला पुरस्कार मिळाले, असे काही नमुने सांगता येतील? आता आपण कसं मला शोधून काढलं की युट्यूबवर तसं अनेकांनी शोधलं आपल्याला आणि ते मला त्यांनी पुरस्कार दिले. प्रथम काय झालं की 89वा अखिल भारतीय साहित्य संमेलन पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भरलं, खूप मोठं, आणि मी नव्हती. मग असं व्यासपीठ होतं, इकडे एक माऊली होती, इकडे ताई होत्या. मग मी त्यांच्याकडे गेले, गावाकडची पिशवी वगैरे, माझा असला ड्रेस तसं असतं. अरे मानवा काय पाहसी देहाच्या लुगड्या, साहित्यातून बघ ढेसल्या पैठणीच्या घड्या, त्या काय माऊलीला माहीत आहे. मग ताई माझं नाव घे ना, तिकडे जा, तिकडे घे, ताई माझं नाव घ्या ना, तिकडे जा, असे 1-2 हेलपाटे घातले
मग पुन्हा आपल्या शब्दात दम असावा. म्हणाले ताई हे ना माझं नाव बघ. तिने माझ्याकडे पाहिलं. मग म्हणजे चौथ्या दिवशी चौथ्या सत्रात तुमचं नाव येईल नाही तर नाही येईल नाही येऊ दे. हे ना नाव तुला आता करून बोलते बघ बाई तिथे त्रास दिला ना मला तू. मग त्यांनी नाव माझं घेतलं. घेतल्यानंतर असे बसलेले आता एक मुलगा बसलेला होता. उठले मला कसं आहे आपली वाणी शुद्ध असावी गोड असावी तर आपलं कार्यक्रम होतो. जिथले माझे तू कमाई दुधावरची भोग असावी उन्हाळ्यात फुलेलं पळतं तुझ्या कीर्तीचा आदर कळत. आपलं कार्य साध्य होण्यासाठी गोड बोला बाळा उठणारे फार लांबून आले. मग तो उठला मुलगा. मी बसले तिथं आला का त्याला म्हणलं. मग तो आला काय ताई काय मावशी मी तवा करून होती ना जरा मग ते म्हणले काय मावशी मी मला ते रस्ते 3 मिनिटासाठी दे ना बाळा मला येत नाही ते पुस्तक पाठवायला करायला. मग तो म्हणला फक्त 3 मिनिटासाठी विनंती करतो. तो म्हणला ठीक आहे सांगा तुमचं नाव. आणि मग नाव सांगितलं. आता यानंतर सोलापूरवरून येऊनच तरी माळी आलेल्या आहेत आणि तुम्ही त्या कविता सादर. आता कसंही नेतनाची रणलाभू झाला का असे तरी प्राण प्रगटला. असा ते व्यासपीठ प्रथमच मला मिळाल्यानंतर इतका आनंद झाला. निर्धनाची रणलाभू झाला माऊलीची ओळख आहे. तर ज्याला धन नसतं त्याला अचानक धन प्राप्ती झाल्यावर कसा आनंद होतो. ज्याचा प्राण गेलेला आहे नंतर देहात आल्यावर कसा आनंद होतो तसा मला आनंद झाला. आणि मग माझी ती कविता की पेगायला होते सगळे. आणि मी म्हणलं माझी डिग्री खुरप हे साडी बाई आणि खुरप्याची बाई काय म्हणणार आहे. मग ते असं ताटमाना करून उठले आणि तिथं माझा महाराष्ट्र म्हणू का. सह्याद्रीच्या कड्यातून विजयी शिवबा खडे अजून माझ्या महाराष्ट्राचे भाग्य हिमाये पडे. उंचावरुनी पुढे इथेच वेरूळ इथे अजिंठा इथूनच फुटल्या असंख्य वाटा कला कुसरीकडे. अजून माझ्या महाराष्ट्राचे भाग्य हिमाये पडे. उंचावरुनी पुढे कळसूबाई शिकली स्त्रियांना उंच कसे जावे. जपून संस्कृती माय मराठी नम्र कसे व्हावे. कवी संतांचा उगमय तुम्ही ज्ञान पहारोकडे. अजून माझ्या महाराष्ट्राचे भाग्य हिमाये वडे. उंचावरुनी पुढे सिंहस्थ कुंभ पुण्य साधना लाखो गोदा तटी. भीमेकाठी सावळा कर ठेवणी कटी. देशी विदेशी धावते ती नवल पाहण्याकडे. अजून माझ्या महाराष्ट्राचे भाग्य हिमाये पडे. उंचावरुनी पुढे जागृत इथली माया शक्ती गड ठेंगणा करी. इतिहासाच्या पानावरती संख्ये बघा दिरखणी. प्राचीन इथे नांदे संस्कृती ते जिंदलीकडे. अजून माझ्या महाराष्ट्राचे भाग्य हिमाये वडे. उंचावरुनी पुढे मुंबई बंदरा मधली पाहता रगीच्या लाटा. जलाशयाचा नाच पाहता ऊर भरे मोठा. मे महिन्याच्या प्रथम दिनाला स्वतंत्रता फडफडे. अजून माझ्या महाराष्ट्राचे भाग्य हिमाये पडे. उंचावरुनी पुढे. आणि मग काय झालं ही कविता मी तिथं म्हणले. मग त्याचे निघाले. मग तिथले काही जण आई त्याची कविता म्हणणार. अरे बाबा म्हणलं दुसऱ्या म्हणते 25-30 कविता म्हणले. तिथं मोठं व्यासपीठ झालं. 3000 लोकांचा गळाला माझ्या पुढं हे झाला. मग पत्रकार आले. त्यांनी 11 पानावर बातमी छापली आपली की
बातमी सगळ्या महाराष्ट्रामध्ये पसरली आणि तिथून YouTube चॅनलवाले प्रसार माध्यमाने आपल्याला तुम्ही शाळेत गेला नाही, दुसरीकडून शिकला आणि आत्ताच्या तुमच्या या कवितेमध्ये सगळा महाराष्ट्र तुम्ही वापरला. नद्या आल्या, वेरूळ नदीच्या आलं, गडकिल्ले आले, मुंबई आला, समुद्र आलं, सगळं आलं. पण ही सगळी माहिती तुम्हाला कुठून मिळते? तुम्ही वाचता का मासिक किंवा वर्तमानपत्र? आता मला खोटं बोलायची आदत नाही आणि माझं वय पण खोटं बोला एवढं नाही, तर मी एकही वाचत नाही खोटं बरं का. तर आता मुंबई बंदर सगळ्याला माहित आहे, असं मुंबई बंदर सगळ्याला माहित आहे. आणि 1 मेला आपण महाराष्ट्राचा राष्ट्रध्वज फडक मला बोलवतात ना, तेही माहित आहे. आणि दुसरी गोष्ट की आता कुंभमेळा भरपूर नाशिकला तर आहे इथला. आणि ते लेणी अजिंठा वेरूळची लेणी प्रसिद्ध आहे. संत पण प्रसिद्ध कशा वाटत करावं, कशा वाटत करावं, खरं कशाला वाचावं लागतं. तुम्ही टीव्ही बघता का? अहो टीव्ही आता हे टीव्हीचं पूर्वी होतं. आता काय झाले की प्रथम नवल जे होतं ना तेव्हा सगळे टीव्ही बघत होते. आता त्या टीव्ही पुढं बसून बघायला वेळ आहे का? आता ते मोबाईलमध्ये असं हे करतात. पण हे माझ्या डोक्यातला आपला मेंदू, तर माझ्या भगिनीनो बंधूनो, तर एक विज्ञान आहे असं की आपल्या मेंदूमध्ये आपण ज्याचा विचार करतो त्याच पेशी तयार. आता मी कविता म्हणते ना, तर न पुस्तक घेऊन, तर आपल्या रक्तामध्ये आपण ज्याचा ध्यास करतो तशाच पेशी तयार होतात आणि त्या आपल्याला सहकार्य करतात. तर ह्या ब्रह्मांडामध्ये असे शब्द आहेत सर, कधी न पाहिलेले, कधी न वाचलेले, कधी न ऐकलेले, असे ह्या ब्रह्मांडामध्ये अनेक प्रश्नांची उत्तर आहेत. अनेक जे प्रश्न आहेत त्याला उत्तर आहे आणि ते शोधावं लागतं आणि ते ह्या ब्रह्मांडामध्ये मिळतं. कुठल्या पुस्तकात कशात नाही सापडलं तर तिथं ह्या ब्रह्मांडामध्ये सापडतं. आपला आपण विचार केल्यानंतर आणि आपला मेंदू तसा खेचून घेणारा पाहिजे. तर मेंदूला गंज लागू दिलेला नाही, मग त्याला सतत कार्यरत ठेवलेला आहे. आणि स्मृती जर जागृत असते ना, काही असं जे नाही, काय वाचायची गरज नाही, काय नाही. तुमचं मी वाचलं, तुम्ही लिहिलेलं मी वाचलं, ते शिळं झालं. तर नवीन साहित्याची आपण जेव्हा खेचून घेतो तेव्हा नवीन साहित्याची निर्मिती होते आणि त्या निर्मितीला खूप व्हॅल्यू आहे. तुम्ही घरामध्ये स्वयंपाक करत असाल, तुम्हाला स्वयंपाक जास्त आवडतो का कविता जास्त आवडतो? आता स्वयंपाक तर करावाच लागणार, आवडत नसला तर करावा लागणार. स्वयंपाक आवडला नाही आणि घरच्यांसाठी करावा लागतो, बरोबर आहे. मग आता त्याच्यामध्ये कोणता पदार्थ तुम्हाला जास्त चांगला करता येतो? आता हे बघ, आताच्या मुलींना मोबाईलवर बघून काही पण करतात. मग आमच्या वेळेस कसं होतं, भाजी भाकरी भाजी भात वडा चपात्या हेच आमचं. आम्हाला ते पनीर ते काय म्हणतात ते इडली सांबर ते नाही मला करता येत आणि आम्ही करत. भाजी भाकरी चांगली करता येते, पिठलं चांगलं करता येते. हो ते करता येते. मग तशी कोणती कविता तुम्हाला जास्त चांगली आवडते तुमच्या कवितांमध्ये? आता कविता सगळ्या मला जास्त निसर्गावरची कविता. तुमच्या आवडीची कविता आम्हाला ऐकू. प्रभू कराणे रूप सृष्टीचे सुंदर पहारे किले, आकाशाचे निळे छतले क्षितिजावर टेकले, भल्या पहाटे कुकुट स्वरांनी दिशा हरली, रविराजाच्या गमनाची वार्ता फैलाविली, सुभाष्य वदने विहंग उठले घरच्या धुनी, वेळुमनातून सीळ घालतो
स्वागत गीते गाण कोकिळे रस्व दीर्घ आगळे प्रखर उन्हाला दुपार पुनरी मृगजळाची नदी तहानलेली हरण पाडसे हसून जातील कधी बिंदूतून विश्व उगवले अजब तुझी लीला हिंदोळ्याच्या पंखावरती पाना फुलांचा झुला अफाट सिंधू शांत झोपला पसरून नाठावरी हळूच तरवी निघाला विश्रांतीच्या घरी काळी काळी पसरली लुकलुकले अंबर चांदोबाच्या पूर्ण कृपेने भरले हो सागर भरले हो सागर. आता मी बोलते तर भगिनीनो आमच्या वेळेस असं होतं की पडून गेल्या जुन्या सरिंती जुन्या रीतीची झाली माती झोपडीची हवेली झाली माया ममता निघून गेली ढोंगी सारे खिडक्यादारे सुखशांतीचे गेले वारे चैनी वस्तू घरात आल्या सत्याच्या चिंधड्या झाल्या पैशासाठी मैत्री ओली नाती गोती हवेत गेली स्वार्थासाठी खूपच भुलला अहंकाराचा मनाच भुलला. आता आमच्या वेळेस असं होतं तुम्ही आली एक तर आपण म्हातारी आपल्याला कोण कोण म्हातारे म्हणजे म्हणून द्या म्हातारी म्हणजे घोड करायची म्हातारी म्हणजे म्हातारी तसं हिरव्या रानातलं पिवळं पण ते असतं म्हातारपण काळे केस पांढरं होणं हे असतं अनुभव. तर जगी नवती आम्हास पूर्व काळी म्हाडी हवेली अलिशान काळी ताळची पळ्याची पहाटे उपाळी उडा मातीची झोपडी निराळी रजनी अजुनी नयनाताचे फोडी तोच गोट्यातून हात देणू सोडी काची सदरी झालरी तांबड्याची झुंज गमतीची जंगी कोंबड्याची भानुदयाची चाहूल पदे टाकी तव न्यारीची आबाहाळी भोगी देशी भाज्यांची चव जिवेवरी धया ताकाचे माट घरोघरी वृक्ष मोठाले उंच घनदाट नागमोडी वाटुली नदीची थेट नदी माईचा नाच पैल तीरी जल खळखळते मोकळे दुपारी आज विज्ञानी किती नवलदावी शल्य पाण्याचे वैफल्य गावोगावी कुठे निघून गेले दिवस सोनियाचे माणसातल्या हो माणुसकीचे. कवितांमध्ये मी बघितलं अत्यंत साधे सोपे शब्द आहेत कुठेही क्लिष्ट शब्दाचा वापर नाही कुठेही अदभुत भाषा नाही एवढी साधी सोपी साधी भाषा आणि या कविता तुम्ही संग्रहित केल्या आणि संग्रह प्रसिद्ध केले. हे संग्रह प्रसिद्ध करताना तुम्हाला काही अडचणी आल्या का? एकत्र येत नाही त्यांनी जसं लिहिलं तसंच एक काना मात्रा चुकला तर अर्थ वेगळा होतो आणि त्याच्यात चुका केल्या त्यांनी आणि पैसे भरपूर घेतले मला कळत नसल्यावर म्हणजे कसं ते अज्ञान नसायलाच पाहिजे. त्याच्यासाठी शिक्षणाला तिसरा वेळा असायलाच पाहिजे. प्रत्येकाला शिक्षण घेऊन माहितीने दिले पंख मज दुनियेची मी सफर करावी अज्ञानाला मागे सारून विज्ञानाची कास धरावी. तर विज्ञान पाहिजे शिक्षण पाहिजे असं नडतं अडचणी येतात आणि ते तसंच छापून टाकलं त्यांनी. आणि कसं जे मोठे आहेत क्षमा हा भगवंताचा गुण जे मोठे आहेत आपल्यापेक्षा मोठे
कसा त्याच्या त्यांना काय म्हणायचे, लहान आहे चांगल्या त्याला काय करतं, लहान आहे, दोन्ही कडनं माफ करून टाकायचं, तेव्हा आपण कविता तुम्ही तयार केल्यानंतर छापायच्या आधी किंवा त्याच्या आधी तुम्ही कोणत्या एखाद्या नावाजलेल्या कवी किंवा दाखवून त्या कविता तपासून घेतल्या वगैरे असं काही झालं का? तसं नावाजलेली कवींकडे जर गेलो आपण पाय वडणारी पाहतात अजूनही आपल्या भारत देश पाय वडण्यासाठी अग्रेसर आहे जायचं नसतं. तुम्हाला सांगा परीक्षा कविता चांगली का वाईट कसं करायचं सांगू का तुम्हाला. माझ्या मते मी काय करते, रानाच्या बायका खुरपत मग त्यांना म्हणून दाखवायचे ते काय नाव ऐकलं ना त्यांनी कविता सक्सेस झाली, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं ना तसं. त्या वळणावर सोडून गेली आमाची आई, छत्री सुखाची फाटून गेली ऊन लागते बाई, तो सुखाचा आटून गेला अटली माया नदी, कितीही पाऊस पडला तरीही भरेल काही कधी, घर रिकामे झाले माझे कोपरा झाला रिता, पंख उबारा उडून गेला थंडी वाजते आता, माझ्या आईच्या डोळ्यामधून अमृताचे झरे, माझ्यासाठी विजयश्रीचे उंच उंच ते तुरे, अनमोल असा तो आशीर्वाद जगती नाही कुठे, आई विनमी अनाथ झाले बांध तुझा फुटे. एखाद्या मागच्या डोळ्यात पाणी आणि त्यांची कविता सक्सेस झाली त्या कवींना कशाला विचारायला जायचं. तुमच्या कवितांना काही ठराविक विषयातून असे कुठले ठरवून तुम्ही करता का की अमुक एका विषयावरती कविता करायची, काळी माती, शेत, आणखीन काही विषय तुमच्या मनात सुचतात का कविता करताना? आता कविता करताना विषय कसा एक कल्पना पण असते बरं का, विषय जागृत जरी असला तर काही कल्पना असते. बघा आता महाभारतात बरं का, याचा मोठा मनाच आहे पण त्याच्या आधी महाभारत एक कल्पना सुचली. महाभारत आपण कोणी पाहिलेलं नाही, कोणीतरी म्हणजे माझ्या आजोबाची ते पांडव प्रताप वगैरे मी जात होती त्यांच्यासोबत, मग मला ते साध्य झालेलं. मग ही युद्धाचा प्रसंग 3-4 कडव्या, निशस्त्राची आण भाकती, निशस्त्राची आण भाकती, रथचक्र हो घेऊन हाती, धावून गेला भीष्मावरती, प्रतिज्ञाची करुणी माती, अर्जुनाचा सखा सारथी. धर्मनिष्ठेला रोखून वडले एकच शब्द सत्य घडले, गुरुद्रोण खाली पडले, विश्वासाचे खाती ठरले, नसे हरीला कसली खंती, अर्जुनाचा सखा सारथी. महारथी ते महान सात, चक्रुहाचा करुणी घात, 16 वर्षाचा बालकात, वीर देहाला मानसी लाट, सूर्य जयंत करुणी युक्ती, अर्जुनाचा सखा सारथी. घोड्याचे तो लगाम ओढी, सैलजीवेचा चाप सोडी, सूर्यकर्ण मग ऋतून पाडी, कुणाच देना याची कोडी, महान कौतुक महाभारती, अर्जुनाचा सखा सारथी. गादीचे तर कोणीच नव्हते तरीही भांडण अधिकाराते, सत्यासत्य दोन रुळते, जुळणारे कोण नव्हते नाते, कित्ते महान शक्ती कित्येकाची महान शक्ती, अर्जुनाचा सखा सारथी, अर्जुनाचा सखा सारथी. असं एक कविता कल्पनेतली झाली आणि वास्तववादी वेगळ्या. आता वास्तववादी कविता झोपत असताना मुंग्या निघाल्या. तर मुंग्या हा पृथ्वीचा समतोल राखतात, आपल्या शरीराच्या ओझ्यापेक्षा जास्त ओझे पेलून घेतात आणि मुंग्याचं कष्टमय जीवन. मुंगीचं कसं कोशिश करणे वाला, कोणाची तरी कविता आहे बरं का तुम्हाला माहित नाही, कोशिश करणे वालों की हार नाही होती. तर मुंगीचं उदाहरण घ्यायचं, 4 वेळा वर चढती खाली पडती, वर चढती खाली पडती,
तरी ती चढ पार करू लागते. तसं आपणही जीवनात सक्सेस होण्यासाठी अपमान झाला, काय झालं, आता माझा अपमान झाला, तिसरी गुरुजी म्हणजे सगळे 5 मुली नापास, मला तो अपमान नाही पचवता आला, मी बसले नाही तर. आणि मग अपमान पचवता आला पाहिजे तेव्हा सक्सेस आपण होतो. मग मुंगी आपण म्हणतो काय मुंगी, तर ज्या दिवशी ह्या पृथ्वीवरची मुंगी संपेल ना त्या दिवशी ह्या पृथ्वीवर कुणीही राहणार नाही. तर या पृथ्वीचा समतोल तुम्ही आणखीन हे करा. विज्ञानानं शास्त्रज्ञानानं सगळ्या गोष्टी साध्य कराव्या असं काही नाही. आपण सुद्धा करू शकतो. आपण सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीतून विज्ञान काढू शकतो. प्रयत्न करा, आपल्याला कळेल. आणि त्याची गरज आहे आपल्याला. आणि मग खुरपिटाला मुंग्या निघाल्या, त्यांच्या तोंडात पोरं बाळत होती, इकडून ढग आलेला होता, थोड्या वेळात पाऊस पडणार होता, त्यांची लगबग चालू झाली आणि त्यांचं माझ्या खुरप्याच्या आणीनं घर मोडलं गेलं. आता मला वाईट वाटलं, त्याला सावा पुत्र काय करणार, मला शिवाय देऊ शकत नाही. मग त्याची सावा घ्यायला लागल्या. मग त्यावेळेस मला असे शब्द आले ते वाटतं. मग कवितेचं नाव मुंग्याचा मोर्चा. मुंग्याचा मोर्चा देवाकडे गेला, घोषणा ऐकून देवदर्शन जागा झाला, सभा झाली. मुंगीलाही इकडे तिकडे जायला रेल नाही उरली. एक मुंगी विचारपीठावर व्यासपीठावर जाऊन म्हणाली, देवा आम्हालाही जीव आहे, तो आम्हाला प्रिय आहे. हा महामानव आम्हाला रात्रमान्यवर सेवत असतो, आमची घरेदारे नांगत असतो. हा आम्हाला त्रास देतो, जीव आमचा जातो. या भूतलावर आमचाही हक्क आहे, आम्हालाही संरक्षण आरक्षण मिळालं पाहिजे. फिर्यादीसाठी न्यायालय काढलंच पाहिजे. दुसरी मुंगी म्हणाली, देवा गारपीट झाली, आमची पोरेबाळे वाहून गेली, त्याची बातमी वर्तमानपत्रात गाणे दिली. कणाकणासाठी ओलांडता रोड, आमच्या हातापायचे होते मोडतोड, आमच्या काळजाचे तुकडे कणत पिवळं सोडतात प्राण, उपचारासाठी दवाखाने काढ. तिसरी म्हणाली, देवा मानव मोठा अहम प्राणी, तुझ्या डोक्यावर होतो अभिषेकाचे पाणी, येथे होते आमची आणि जाहीर कर आणीबाणी. देवाच्या डोक्यावर होता तुम्ही पाणी. चौथी म्हणाली, देवा डोळ्याचे काय ते सोड, मानवाची स्वार्थी सवय मोड, आमच्या मागण्या मान्य कर, नाही तर देव कर खाली कर. मला कसं की तिथं माझी सांगा आणखी काय तुमच्या कविता मुक्त छंदात बसतात असं वाटतं. पण तुम्हाला जमात किंवा हे जोडायचं तर ही कवितेच्या बाबतीतली माहिती आहे, ती तुम्हाला कशी काय समजली? आता पट्टीतल्या कविता असतात ना, सारिका आपण म्हणतो, माझ्या राजीचा डौल जसे ही जाऊचे रूप, अय्येच्या हाती समते कानाय दीप, माझ्या मराठीचा पदर डोळीवर घट्ट बसे, बाळजाण्याची गीता उमटून तिथे दिसे, माझा माय माझी हो मराठी तुकोबाची गाता होते, विवेकाच्या सागराला अफाट भरती येते. या पट्टीच्या कविता. आता ह्या जर ह्याच्यातला एक शब्द इकडे इकडे गेला ना, चाल विस्कटली, आणि जेव्हा चाल विस्कटते ना तर मग ती कविता मुक्त छंदातली होऊ शकत नाही, पट्टीतली पण होऊ शकत नाही. तर तिथं ते शब्द आपल्याला आता 2 शब्द घ्यायचे असले, 4 शब्द घ्यायचे असले आपल्याला, भालचंद्र चंद्र चंद्र हे 2 शब्द आणि भालचंद्र 4 शब्द झाले. मग आपल्या पट्टीतल्या कवितेला तर 4 शब्द पाहिजे असेल ना तर तिथं भालचंद्र घ्यायचं, आणि 2 शब्द पाहिजे असले ना चंद्र घ्यायचं. अर्थ एकच आहे.
ही सगळी माहिती तुम्हाला कुठून मिळाली? अहो मला ते भगवंत पाठवतो तुम्हाला दाखवा. मी बारशीला भगवंताच्या देवळात गेले होते. रथसप्तमीला मला पण नाही माहिती कसं की खरंच नाही आकाश कशाचा केला नाही काही नाही असं आपण विचार केला ना तर कसं आईवडिलाच्या आशीर्वाद मिळालेला आहे बरं का. आणि भगवंताच्या देवळात गेल्यानंतर त्यांनी आमच्या इथली लेक म्हणून एक पुष्पहार पुष्प छोटंसं आणि श्रीफल देऊन माझा सत्कार करायचा ठरवला नवरा बायकोनी. आता सत्काराला नको म्हणतात का ते भगवंताच्या मंदिरात होते. आणि मग ते म्हणले म्हणताई रथसप्तमी होती ज्या महिलांना ओसायचं नव्हतं मोठ्या सक्रातीला त्या खूप महिला तिथं आलेल्या होत्या. आणि विमलताई तुमची एक छोटीशी भगवंतावरची रचना होत्या. मग तिथं मला अशी रचना आली की पाहिलं भगवंताला आणि मग तिथं अशी शब्द आले मला. तुला पाहता श्वास घेण्याचा विसरून मी गेले रे भगवंता तू मजला इतके जवळीक केले इतके जवळीक केले. संसाराची माया सारी पैलतिरी ठेविली तुझ्याच साठी जात्यावर मी ओवी रे गायली. तुझ्या स्मृतीने डोळे माझे ओले बघ झाले रे भगवंता तू मजला इतके जवळीक केले इतके जवळीक केले. तुझ्या मंदिरी नित्य चालतो भजनाचा हा थाट चालून चालून थकले देवा झाली मला पहाट. शक्ती भक्तीचा चढून घाट रावळात आले तुझ्या दर्शना रावळात आले रे भगवंता तू मजला इतके जवळीक केले. विमल म्हणे दया घणा तू दर्शन मज द्यावे मोक्ष पद ते कुठे असते तेथे मज न्यावे. मनात माझ्या तुझेच चिंतन भक्तीमध्ये नाले रे भगवंता तू मजला इतके जवळीक केले. आता त्या दिवशी कविता आज म्हणते हाय का माझ्या म्हणजे माझा मोठेपणा नाहीये ते भगवंताची दे आहे. कसं आहे तर तुम्हाला सांगा माऊलीची ओवी आहे. जया पावे सिद्ध सरस्वती जया पावे सिद्ध सरस्वती मुकया ती भारती. मी तर मला तर बोला येते सर मुक सुद्धा बोलू शकेल ज्याला सरस्वती दे असं माऊली म्हणते. आणि अमृताचा निर्धरू कसले दयाचा जठरू दयाची शुभ्रा कृष्णेचा अर्धरू कधी कशाला शुभ्रा कृष्णा आणि काय पाहिजे बघतात आपलं हृदय जर अमृत वर्षाव करत असेल तर प्रभूकडे समाधान असतं आणि त्या समाधानातून सुख मिळतं शांती मिळते सगळं मोक्ष म्हणजे काय आहे तर जिथं मोक्ष कशाला म्हणतात तर आपल्याकडे काही न ठेवून आपल्याकडे काही नाही ठेवून कुठं 2 रुपये आले नात म्हणजे मला दे मालक म्हणजे मला दे. आपण आपल्याला कोणाला वाटतं की मेल्यानंतर मोक्ष असतो असं काही नसतं. आपल्याकडे काही साता नाही केला जे गरजेलं आहे ना ते देऊन टाकलं ना आपल्याला मोक्ष मिळाला जिवंतपणीच मोक्ष मिळाला. त्याला कशाला मारावं लागते मोक्षासाठी असं माझं म्हणताई. ओंकार काळ्या आईचा हा तुमचा पहिला कविता संग्रह त्याच्याबद्दल आम्हाला काही सांगा. हा माझा ओंकार काळ्या आईचा ह्याच्यामध्ये सगळ्या शेतीमातीतल्या कविता आणि शेतीमातीतल्या कविता आहेत. ओंकार काळ्या आईचा म्हणजे ती काय आहे आपण तिची आम्ही नवरा बायकोची खूप सेवा केली आणि सेवा केल्यानंतर कसं की खरं तपच केलं म्हणायचं आपण. कधी भाकरी मिळली कधी नाही. शेत म्हणजे दणी माझा शेत करी
धनी माझा शेतकरी उन्हामध्ये कष्ट करी कुटवर कष्ट करी आसेवरी दुष्काळी सूर धरी मोठबर नाही घरी ताण थोर चिली पेटतील कशा चुली पोरीचा चळसा सरी धनी माझा शेतकरी. सावकाराच्या इंगळ्या कानात ढसल्या शब्दांच्या वेदना काळजात घुसल्या स्वाभिमानी जीव त्याचा वाऱ्यावरी धनी माझा शेतकरी. दावणीत शिपाड नाही हंबरती ताण्या गाई विहीर बोर कोरडले पाणी संपावर गेले वीज बील घरी आले भरवसा नाही आता मेघावरी धनी माझा शेतकरी. कष्टाची मूठ त्याची ओसाडाने ओढली हिमतीच्या बाजारात दारिद्र्याची जोडली दुष्काळी लाट मोठी घरावरी धनी माझा शेतकरी. अशा शेती मातीच्या कविता तिनं जरी काही नाही दिलं तरी तिची सेवा करत राहिलो. आज उद्या आमचं होईल नाही आलं तर नाही आलं तर शेतकऱ्याचं मन राजरूपी असतं त्याच्या ओंजळीला मोजमाप नसतं त्याची ओंजळ भरभरून असते. तर तसं माझ्या मालकाची की बाबा शेतीला कष्ट करायचं काही येऊ नाही येऊ असं आणि त्याच्यात नफा तोटा नाही बघायचा. आता आपण कसं बघतो एखादा दुकानदार असला संध्याकाळी किंवा वर्षा अखेरीला नफा किती झाला तोटा किती झाला बरोबरी खाली तो हिशोब काढतो. तसं शेतकऱ्याचं नसतं. आता आज कांद्याला भाव आला ते पैसे आले पेरणीला खुरपणाला फवारणीला ते त्याचं आटून गेलं पुन्हा त्याच्यातून काही का नाही त्याची शाश्वती नसते तर ते उदाहरण मुक्त असा आहे. आणि मग मला असं वाटतं की खरंच हा हुंकार आहे काळ्याचा आणि हुंकार म्हणजे ती आपल्याला बोलते. आपण म्हणताय हुंकार टाकी एखादी गोष्ट आपण बोलतो ना हे हुंकार दे ना ग गोष्टीला मग हा त्या काळ्याला आपण गोष्टी सांगतो. गोष्टी म्हणजे आपल्या शेतकरी ती आपली कहाणी सांगतो आणि ही आई हुंकार देते म्हणजे आपल्याला पिकं बोलतात अजून मी किती होईल काय होईल शेतकरी मनानच ते करत असतो त्याच्यात तो आनंदाने रमतो. म्हणून तर त्याला हुंकार काळ्या आईचा ह्या 1000 प्रती होत्या. ह्या आनंदाने म्हणजे आनंदाने वाचकाने घेतल्या खपल्या वगैरे नाही आणि एकच राहिली एवढीच ते पण मला अभ्यासासाठी. आणि हा दुसरा रानकाव्य हे रानकाव्य रानाचं काव्य आणि हा तिसरा भक्ती ज्वाळा ह्याच्यात सगळं भगवंताविषयी कसं की उंच हिमालय कधी बांधिला खोल सागर कधी खोदिला काही धाकट्या रविबिंबाला सुट्टी नाही कधी त्याला शिखर रांगा आकाशी गेल्या खोल दऱ्या तुझं काय बोलल्या देवा जादू कुठे रे शिकला दया म्हणा तू असे एकला पिंड घडवून कार्य घुसला मला कधी तू नाही दिसला. तर भगिनीनो माझा एक कार्यक्रम होता सांगली जिल्ह्यात बिरनाळ एक छोटंसं गाव आहे आणि तिथं अहिल्याबाई होळकरावर माझं संभाषण चालू होतं आणि अहिल्याबाई होळकरनं की देवाला खूप धर्मशाळा काढल्या आणि देवाचा जीर्णोद्धार केला खूप काही त्यांचं 31 वर्ष राज्य केलं आणि समानतेचा न्याय दिला त्यांनी. मग मी बोलत होते मग एक जण आले तिकडून खेड्याचीच असतात ना ती म्हणले ओ ताई माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या मग तुमचं होऊ द्या. आता मी दुसरी शिकलेली मिळालेली बघा मला काय आलं उत्तर द्यायला तर मी देईन नाही आलं तर तुमचं चरण स्पर्श करत दाखवा. मग ते म्हणले इतकं वेळ बोलत नाही देवावर देव आहे का मला त्यांनी जोरात प्रश्न विचारला देव आहे का मला हो आहे की
माझ्या शब्दात ठामपणा असा. मग ते म्हणजे दाखवा की, नाही तुम्हाला जीव आहे का, तुम्हाला आहे की, मग दाखवा की. ते म्हणजे नाही दाखवता येईल, जीव पण नाही दाखवता येईल. मानावं लागतं जीव आहे का नाही ते मानावं लागतं. जीव जर नसेल तर आपण चालणार नाही, हलणार नाही, बोलणार नाही. मग आता तिथं जीव आहे मग तिथं टाकून घेतलं दिसणार नाही, तिथं टाकून घेतलं दिसणार नाही. जीव बघायचा प्रयत्न करू नका, त्याला जाणा आणि माना. देव बघायचा प्रयत्न करू नका, त्याला जाणा आणि माना. तुम्हाला तुम्ही जेव्हा कविता करता, कविता झाल्यानंतर ती पहिल्यांदा कोणाला ऐकतो? माझ्या मालकाला. वा. हो ते आता आलाच आहे पण मला लय लाभ देतात बरं का. पुढे तुमच्या मालकाला म्हणजे सिद्धरामजींना. हा. पण सिद्धरामजी कधी असं म्हणले का तेव्हा पुढे आता कविता जरा स्वयंपाकाचं बघा? कधीच नाही म्हणले. मला वेळ देत असते आणि तुझं झालं असलं तर मला कधी म्हणले नाहीत की मला भूक लागली आणि असं कधी म्हणले नाही ते. आणि दुसरी गोष्ट असं की माझी एक कविता होती सर, मला त्यांची परवानगी नाही पण म्हणून ती कविता त्यांना सांगणार नाही आणि ती कविता अशी होती, पुढाऱ्यावर होती विडंबनासाठी. आणि मला त्यांनी म्हणू दिली नाही, मी कुठं म्हणत नाही पण तुमच्याकडं म्हणत नाही. कसं आहे, कुणाला सांगू नको नाही, तुला तिला सांगते, कुणाला सांगू नको, तुला सगळ्याला सांगितलेलं असतं पण कुणाला सांगू नको. तिच्या आपल्या भारतीय नारीमध्ये ते असं माझ्या दारात पोपट हल्ला गेल, मला राम राम ठोकून गेलं. 5 वर्षात नव्हता पत्ता, त्यानं गिळलाय उसाचा हप्ता. वट्यावर बसून खोट हसून गोड बोलून गेला. माझ्या दारात पोपट हल्ला ग, मला राम राम ठोकून गेला. ते म्हणजे त्याला कसं येड्यासारखं पण करते म्हणू का. कारण जे राजकीय क्षेत्र आहे ना, तर ह्या व्यासपीठासाठी त्यांना उद्घाटन करण्यासाठी त्यांनाच बोलवतात आणि त्यांचं आपण त्यांना मत दिलेलं असतं. ते मला म्हणले ते जनसमुदायामधून निवडून आलेले असतात, पुढं ते काय करतात त्याचा आपण विचार करायचा नसतो, पण ते त्यांना निवडून आलेले असतात, त्यांचा आदर करावा. असलं काय बोलू नये त्यांना. आपले ते तिथे कविताचं राहण्याच्या पुढाऱ्यावर करून. आणि एकदा काय झालं, ह्या मुलांच्या मुली 10वी 11वीला आहे आणि त्या आल्या काय आजी एवढी मोठी कवयित्री आहे, केसाला लावत नाही काय नाही, तसं नीटनेटक्या राहावं वगैरे, तुला कळत नाही काय नाही, थांब तुला आपण सजू. मग सजू म्हणल्यावर नका ग पूर्ण नाही आम्हाला पाहिजे तुला कसं सजवायचं. मग त्यांनी काय केलं, तिथं आता नको आता काळेचं लावायचं नाही दरिद्र, तिथं त्या पांढऱ्या केसाच्या बटा घातल्या त्यांनी असं इथं कुठं तर घातलं, ते तिथं लाली लावली, 10 धडक लाली लावली. आणि तेवढ्यात माझे आता राहिलं वैरणीचा चारा घेऊन ते बघायला नव्हतं मोठे मोठे डोळे करून पोळी गेला करून. आता हे तर राहणार. मग मला कसं सुचलं, माझ्या पोटाची लाली देईन तुम्हा थोडी, डोळे नका मोठे करू, लावा जरा लाडी गोडी. हे काय मग त्याला केला ना, मग राग पण कमी कसा करावा, त्याला लेकरायची तर मग ते लाली पिली लागली लेकरांनी असं. पण ते त्यांना ते आवडलं नाही ना, मग ते गावाच्या गावात असल्या मग कोणी आल्या सोडलं ते सगळं पुसून खायचं ते. आणि असं छोट्या छोट्या गोष्टी आनंद हे जे म्हणजे कसं ह्या सृष्टीच्या पडद्यावर जीवाचं गणित आखलय, सारच गेलं जाऊन शून्याचं बाकी टिपलय. सगळं उघडाय परत मृत्यू भेटलेला आहे, तो कधी आपल्याला माहित नाही. आहे तवर जगून घ्यावं, ते आनंदात टाकावं.
आपण माझं वय झालं, माझं मी म्हातारी झाले वगैरे असं म्हणू नये. एक प्रसंग असा घडला तर मला पहिल्यांदा तुम्ही म्हणलात ना कुणाला दाखवायला गेलात का, तसं मी एकदा दाखवायला गेले आणि दाखवायला गेले हे काय ज्ञान मंदिरात गेले. तिथे झाला माझा थोडा अपमान. मग उतारवय झाले तर उतारवय झाले शब्दाचे गाठोडे माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले बसतो तुझ्या डोक्याच्या दिवळीत गुंप मला ओळी. मी विचारात पडले बाई आपल्याजवळ नाही बुद्धीची सुई गुंफणार कशी काय. मी ते गाठोडे घेतले एका ज्ञान मंदिरात गेले. गाठोडे मी साधी सुधी गाठोडेवरून दिसत होते जुने. आज काय होते कोण जाणे. मला दुरून गाठोड्याला वरून पाहून ज्ञान मंदिरातील ज्ञानी हसू लागले टिंगल टवाळी करून. माझ्या डोळ्यात पाणी आले. ते गाठोड्याच्या शब्दाने पाहिले. त्या गाठोड्याच्या शब्दाने पाहिले. त्यांनी आपोआप रांगाच्या रांगा केल्या अगदी सरहद्दीच्या सैन्यासारख्या. नंतर त्याचे झाड झाले सर्पवृक्षासारखे. त्याच्यावर माझे नाव कोरले आणि तेच आज इथे सन्मानाने झळकू लागले. तेच आज इथे सन्मानाने झळकू. ताई तुम्हाला दोन वैयक्तिक प्रश्न विचारतो. तुम्हाला मुलं किती? मला एक मुलगा, दोन मुली. एक मुलगी आम्हाला सोडून गेली सासणाच्या भांडणात. ते वाद सोडून गेली त्याचा असा पळून गेली वगैरे पण त्या वाद. तिला 3 मुलं आणि ह्या मुलाला 2 मुली. दुसऱ्या 2 मुलीला 1 मुलगा 1 मुलगी. आता ह्याच्या मुली एक 12वीला आहे, एक 10वीला आहे आणि मोठ्या मुलीला 3 मुलं. त्या 2 मुलीची लग्न झाली. त्याची एक 2 नंबरची मुलगी मॅडम आहे आणि मुलगा रंकित आहे तिचा. त्यांना मुलं बाळ झाली त्यांची लग्न. आणि 2 नंबर मुलीच्या मुलीचं लग्न झालं. तिला पण 2 मुलं आहेत आणि तिचा मुलगा बँकेत लागला आणि त्यांनी 2 मुलीवर संसार. आणि मग ते म्हातारं मुलाला मुलगा पाहिजे असताना खेड्यात आणि असं म्हातारा म्हणे म्हातारीला सांगतो त्याचा एकुलते एका दिवट्याला 2च पोरी हायत्या त्याला नातू आरच पाहिजे म्हातारी ते तिला. म्हातारी म्हणाली अहो काय करायचं आपणाला ज्याची त्यांनी पाहून गेले आता आपले काय उरले. म्हातारा वस्तून उठला ठिकाण म्हातारीच्या अंगात पळत सुटला. नाती म्हणाल्या काय आजोबा कशाला मारता आजीला, मोठे तर हो द्या आम्हाला सुखात सांभाळू तुम्हाला. मुलगा म्हणाला बाबा पोरी कशाने द्वाड. म्हातारा म्हणाला त्याला गाडीत घेऊन काढ. असा प्रसंग आणि ह्याला मी सहकार्य केलं. तुम्हाला नकोय ना. आमची सुनबाई म्हणल्या हे बघा आत्ता जर तुम्हाला मुलगा पाहिजे असेल तर मी तपासून येणार आणि मला 2च मुलं पाहिजेत. आता ज्याचं तुझं प्रश्न आहे आपलं काय. आणि मग तपासून मी येणार. मुलगी असली तर तुम्हाला मुलगा पाहिजे असला तर मुलगी असल्यावर आम्ही कट करणार. अरे देवा म्हणलं काय आहे भगवंता हे काय असलं. मग मी म्हणलं हे बघ बाई तपासू नको. ह्या मुलाला म्हणलं ऐकतेच माझं बाळा तपासू नको मुलगीच असणार नक्की आणि तुम्ही कट करणार ना. काय आवश्यक आहे तुम्हाला सांगू का. आजही आपण खूप मागे आहोत. कसे आहोत. अज्ञान आहे आपल्याकडं. परंपरा आहे, रूढी आहे. भारतीय परंपरा संस्कृती, भारतीय संस्कृती परंपरेला चिकटलेली आहे. पण तर जो गेला तो पाणी पित नाही. पण आपण भावनेत त्याला खूप ताण लागली असेल त्याला पाणी पाजतो आपण. तो जेवत नाही आपण त्याच्या पुढे ठेवतो काहीतरी. तो काहीतरी काक येतो त्याला स्पर्श करतो वगैरे जे आहे ना हे परंपरा आहे आपली. ह्याच्यामध्ये की त्याला ज्याची त्याची भावना आहे, ज्याची त्याची श्रद्धा आहे. आपण कुणाच्या
श्रद्धेला अडवू शकत नाही. ज्याचं काय त्यांची भावना येते बाबा ते असं एक मनाची समजूत दुःख झालेलं असतं त्यांना. मग मी ह्यांना म्हणलं नको आपल्याला ते गर्भपात आपण मुलगी वाचवा पाणी वाचवा हे आपण कार्यक्रम करतो आणि आपणच मुलाला प्रोत्साहन देतो. ते भगवंताच्या कसं की चांगल्या गोष्टीची नोंद भगवंताच्या गिनीज बुकात होती. मग आपल्याला इथल्या गिनीज बुकात नोंद करण्यापेक्षा भगवंताच्या गिनीज बुकात आपली नोंद व्हावी त्याच्यासाठी चांगलं कार्य करतात. आज सकाळपासून तुम्ही हैदराबादला आला. हैदराबादचं ओळखायची काही बघायची तुम्हाला हैदराबादवरती आल्यानंतर काही कविता सुचली? कविता नाही म्हणजे कशी नाही सुचली कविता तुम्हाला सांगा. आता आपण कविता लगेच सुचत नाही, त्याच्यावर विचार व्हावा लागतो. लगेच आलं की कविता असं नाही. आता आपण हैदराबादला गेलो मग कसं की तुम्ही हे आता माझे बंधू बालपण बंधू तुझे माझे हासरे आपणच होतो अंगणीचे तारे खेळ भातुकलीचा खापराची भांडी मारून या खडा तू उत्तरंड पाडी खाऊसाठी होई तुझा माझा वाद बळे बळे रडे मी लावून या नाद हात तुझा धरून या शाळेमध्ये गेले माई माऊलीने कौतुक केले लग्न माझे झाले तूही झाला मोठा लग्न माझे झाले तूही झाला मोठा लग्न माझे झाले तुला मला वेड्या शहाणपण आले घरचीच होते आता झाले पाहुणी दिवाळीची चोळी ये मला घेऊन ये मला. आणि नाटक सांगता भगिनीनो माझ्यासारखं हातात घालुणी हात निराधुरा नाचत चालल्या पुढे वाहत हरी भजन गात माझ्या पंढरीत सरस्वती झाली लाल यमुना भोगवी गाल गंगेची लांब चाल सिंधू मिळाली काल अशा कितीतरी गुंतल्या मैत्रीत माझ्या भारतात नद्याप्रमाणे मैत्री असावी. समीच्या जिथं होतो तिथं मैत्री जुळली. आणि मला हे कवितेने काय दिले सर कवितेनं आनंद दिला. ह्या कवितेने गडे केले मज वेडे ही मुक्त मोकळी सांज सकाळी कधी अवेळी जेवण शब्दाची थाळी तळ्या मळ्यातून पान कळ्यातून उगवे फुलपाकळी लावी गोडी नाच्या लढी नेहमी गगनाकडे ह्या कवितेने गडे केले मज वेडे ही अशी अवकळी शब्द साखळी येई मज जवळी जरा खोऱ्यातून फिरे झऱ्यातून अमृतरू कोकिळी सुखदुःखाचे प्रेमप्रियेचे भावईचे रोकडे ह्या कवितेने गडे केले मज वेडे ही सागर तीरी चंद्रचकोरी झाड लिमोनी नदी चांदणी मेंदी मधुनी कुठे वाजली पदीचे पैयन गुलाल उधळीत कुठे घरघर फिरुनी माझ्या मधुनी कल्पकतेचे भाव उधुनी नित्य नवी बागडे ह्या कवितेने गडे केले मज वेडे. आता ह्या ताईंनी आपल्या चारोळी ताई कविता म्हणतात मग त्यांच्यासाठी चारोळी कोण माय ग तुझी सुंदरी जन्म घेतला तिचा मंदिरी रूपा गुणाची खरंच पुतळी दिष्ट काढावी वेळोवेळी विमलताई मान स्वर. शेवटचे 1-2-3 प्रश्न विचारतो आणि मग आपण थांबूया. तुम्ही कधी शृंगारिक कविता केल्या एखादी म्हणून दाखवा. आता शृंगाराची कविता मराठीत माय मराठी माझी मराठी राणामध्ये पाहिली दरकोसावर वळण घेऊन वळत राहिली शिवरायाने रान फुलाची ओंजळ तुझ वाहिली
लता दिदीने खूप सकाळी भूपाळी गायली, भूपाळी गायली. भागवताची संत पताका डोईवर फडकते, शब्द कुणाचे दया घणाचे काळीजही फाडते, काळीजही फाडते. ज्ञानदेवाने अमृत पासून अमर तुला केले, तू कोबाच्या गाठेने तर उंचपदी बसविले, उंचपदी बसविले. संस्कृतीची खूप समानी अभिमानाची कला, शाहिराची थाप डपावर पहिला मुजरा तुला, पहिला मुजरा तुला. अभिजात दर्जा तुला मिळाला, सिंहासन येईल तुझ्या पुढे ग हीच इंग्रजी नम्र उभी राहील. वाड्यावर तिच्या मराठी शाळा तेव्हा टिकतील, शब्द तुझे ग माय मराठी मोलाने विकतील, मोलाने विकतील. मराठी भाषेचा हा शृंगार अतिशय सुंदर वाटतो. खरंच मला शृंगारिक कविता म्हणाल का म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात वेगळ्याच कल्पना होत्या, पण इतकं चितपट झालो की असा शृंगार खरोखर किती चांगला शृंगार आहे. खरंच खरंच काय बरोबर आहे की नाही? बरोबर. तर टाळ्या होत नाही याच्यावर. एक शेवटचा प्रश्न विचारू, तुम्हाला बहिणी किती? ऐकू आलं का? थांबा एक मिनिट. माझ्या सहित 4 बहिणी आणि मोठी शाळा तपासाची अधिकारी आणि काय गट विकास काय तर म्हणतात ते, आणि त्या रिटायर झाल्या. माझ्या अगोदरची मुख्याध्यापिका त्या पण रिटायर झाल्या. आणि माझे भाऊ तुमच्या बहिणी कोणी कविता करतात? त्या कसं करते सांगू का तुम्हाला, खरं सांगते. हे काढाने असून आणि इतके सुटलेलं असून मग ते माझीच कविता कोणती घेतली बघा त्यांनी, माझ्यापेक्षा मोठ्या बहिणीनं आणि त्याच्या दुसऱ्या एका बहिणीने एक पुस्तक काढलं. एका मोठ्या बहिणीनं आत्मचरित्र लिहिलं. ते आत्मचरित्र त्यांनी जी लिहिलं ना आत्मचरित्र, आपण कोणाला नाव ठेवू नये, केला असेल छोटासा प्रयत्न, कोणाचं तर बघून काय केलं असेल त्यांनी, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण त्यांनी काय केलं, 2 नंबर बहिणीनं आमच्या माझी कविता अशी होती, पेशवदे काहीतरी सांग हरीला, वाटेवरी काल ह्याने दांडुरविला, दांडुरविला. गोरी गोरी माझी सून गेली पाण्याला, अवचित आला बाई पाणी पिण्याला, पाण्यामध्ये पाहून या पुनरी तिला, वाटेवरी काल ह्याने दांडुरविला. गोरी गोरी माझी लेक गेली धुण्याला, लपून मुरलीचा सूर लाविला, सूर लाविला. जावे का ग नाही आम्ही नदी पाण्याला, वाटेवरी काल ह्याने दांडुरविला. ठाई ठाई सवंगडी थवे सोडिले, लेकी सोनाला ग ह्याने वेड लाविले, वेड लाविले. जावे का ग सोडून आम्ही गोकुळ गावाला, वाटेवरी काल ह्याने दांडुरविला. ही माझी कविता. मग आमच्या बहिणीला कशी घेतली कविता सांगते तुम्हाला. येशवदे काहीतरी सांग तुझ्या हरीला, आणि वाटेवर काल त्यानं दांडुरवला. गोरी गोरी माझी नाक गेली पाण्याला, लपून हे त्यांनी माझा मुकडा घेतला आणि छापला. मग सगळे आली का प्रकाशनाच्या त्याच्यावर नंबर. मग मी त्याने फोन केला, ओ प्रकाशनवाले बारशीमध्ये नाही सगळे अधिकार तुमचे, कळता माझ्या अधिकार तुमचे काय म्हणलं. ते म्हणले कोण बोलते,
मी एक लेखिका आहे, कवयित्री आहे, ही कविता माझी आहे आणि तुम्ही कशी छापली सगळे अधिकार तुमच्याकडे कसे राहते करू का तुमच्यावर. ते म्हणले अहो मला काय म्हणतात त्या मॅडमचा फोन नंबर देतो तुम्हाला आणि त्यांना बोला. ती माझी बहिणी मी आणलं तुम्ही सगळे हक्क माझ्या प्रकाशनाकड कसं कविता माझ्या एक म्हणले ह्याच्यामध्ये. मग ते म्हणले तुम्हाला मॅडमचा नंबर देतो आणि त्यांच्याशी बोला. मग बोला म्हणल्यावर आता आणि दुसऱ्या बहिणीनं काय केलं मोठ्या त्यांनी आत्मचरित्र लिहिलं. आत्मचरित्र लिहिल्यानंतर आता ह्या ताई माझ्यावर कविता केली. ती कविता त्यांची त्यांच्या माझ्यावर केली म्हणजे त्यांची झाली ना. मी त्यांच्यावर केली ती कविता माझी झाली. ते येड्यानं काय केलं मी आणलं ते बघ तुझ्या मी कविता करते छानपैकी. आणि त्यांनी काय केलं पुस्तकात छापली आणि स्वतःचं नाव दिलं. अगं ताई ही माझी कविता आहे, माझं नाव टाकायचं ह्याच्यामध्ये. ती म्हणली नाही तुम्हाला दिली म्हणल्या. तू केली का म्हणलं तर ती म्हणली नाही केली. हे बघ तुला माझं नाव पुस्तकात चालत नसेल तरी कविता घेऊ नको आणि छापू पण नको. मग ती म्हणजे तशीच छापल्यानंतर त्या प्रकाशन माझ्याकडे गेली. त्याला म्हणलं ही कविता काढून टाक, ही माझी. दुसरी एक प्रख्यात कवींची कविता होती आणि ते पण त्याच्यात पेपरला आलेली होती. नाव काढलं आणि स्वतःच्या नावावर छापलं. काय हे असं येड्यासारखं लोक करते की म्हणून आपण काय पण करायचं येड्यासारखं असं लोकांचं बघून जर करायला गेलं ना तर आपण पाय घसरून पडतो. पाय घसरायचं नसेल ना तर आपले पाय भक्कम ठेवायचे आणि चालत. तेव्हा दुसऱ्याचे पंख घेऊन जर आपण उडत असाल तर ते पंख मागितले जातात. इतकं जर गेलं तर ते माझे पंख मागतात. आपण सक्सेस होऊ शकत नाही. तर राजहंस हा खऱ्यानं उडत नसतो, तो एकटाच उडत असतो. आपली झेप राजहंसासारखी असावी. तुम्हाला भाऊ किती? भाऊ दोन आहे. एक मार्केट यार्डाचे साहेब आणि दुसरे मार्केट यार्डामध्ये कार्यरत आहेत. तुम्ही खोटं बोलता असं वाटत नाही. दोन भाऊ मला भाऊ तेव्हाच म्हणलं होतं म्हटलं आहे का लक्षात विचारावं. म्हणजे कसं पण काही एका असं ना आज माझ्या बहिणीने इतकं सुंदर काव्य आपल्या समोर प्रस्तुत केलेलं आहे आणि त्यांच्या काव्यावरती किती सुमनं उधळावी त्याला काही आपल्याला लिमिट नाही. परंतु आज वर्किंग डे असल्यामुळे उपस्थिती कमी आहे. काही का असेना पण जे आले नाही त्यांनी काहीतरी तिथे मिस केलं असं वाटतंय आणि आपल्याला आज एक अमृताचा घडा कवितांचा घेऊन जातोय असं वाटतंय. तेव्हा मी माझ्या या धाकट्या बहिणीला, कारण माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, धाकट्या बहिणीला खूप 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 शतायुष्य ईश्वराजवळ मागतो आणि त्यांनी आपल्याला इथे इतक्या सुंदर कल्पना येणार नाही इतक्या चांगल्या कविता त्यांनी आपल्याला ऐकवल्या. इतर बऱ्याच लोकांच्या कविता आपण नेहमी ऐकतो, त्यांची संग्रह इथं आपल्याकडे आहेत. त्यातले 2 संग्रहाचे प्रती नाही आहे, पण एक संग्रह जो आता त्याच्याकडे आहे तो हा भक्ती जिव्हाळा. याच्या मला वाटतं सचिनकडे कॉपीज आहेत, तर ज्यांना हव्यात त्यांनी इथून घेऊन जाव्या. ज्यांना हव्यात ते मला वाटतं सर्वांनी एक तरी कॉपी घ्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो. फक्त ताई एक सेकंद की सैनिक आपले सीमेवरचे सैनिक एक आपण निवांत असतो त्यांच्या जीवावर, तर त्यांच्यासाठी 2 मुळे रक्तामध्ये भारतभूमीचा बाणा गाठला, सीमेवरती पठ्ठा तुझा धाक वाटला. जय जवान, जय किसान, जय महाराज.
बोलते. तुमचा आत्ताचा कार्यक्रम सगळ्या सभेला मंत्रमुग्ध करून टाकला. आता मी श्रोतृगणामध्ये कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा कोणाला काही बोलायचं असेल तर त्यांनी व्यासपीठावर येऊन आपले विचार व्यक्त करावे. माईक तिकडे जाणार नाही. माईक एवढं मोठं काही चांगलं बोलायचं नाही. राहू दे, माईक कशात पाहिजे. त्यांना कसं कळालं? तुमच्या करताच बोलणार आहे. आणि मला आज 3 कारणांकरता इथे बोलायचं होतं. एक तर म्हटलं आमचे जे मित्र आहेत सगळे, तर तुमचा भाऊ आणि हे यातनं मला कोणी नाही म्हणणार. किती मी उद्धटपणा करून आत्ता जरी आलो तरी, आणि जर यांनी नाही म्हटलं असतं तर मी तुम्हाला विनंती करणार होतं की आता गप्पा बसून मला खात्री होती तुम्ही हो म्हणणार. हे बरोबर गेलं. पहिल्यांदा बघितलं मी यांना काय अर्धा पाऊण तासाच्या आधी खाली, तेव्हापासूनच मला इतकं चांगलं वाटलं. एक तर माझी आई आहे, म्हणून 2-3 गोष्टी आता इथं पटकन बोलणार आहे. माझी आई तुमच्यापेक्षा खूप जास्त शिकले. माझे वडील इंजिनियर आणि माझ्या वडिलांना अत्यंत आदराचं मोठं ठिकाण म्हणजे माझी आई, ज्यांनी मला मोठं केलं. आता केस पांढरे झाले, मोठं तर केलं असेल ना, शिकवलं पण भरपूर. किती शिकली असेल माझी आई त्या काळात? 3री पास. तुमच्यापेक्षा 1 वर्ष जास्त. तुमच्यापेक्षा जास्त. आणि माझा जितके या इतके वर्षानंतरचा अनुभव आहे. माहिती मला एक सगळ्यात शेवटी सांगतो, इतके कार्यक्रम होतील इथे. आज एवढे जे कमी लोक आले ते मला सुद्धा पहिल्यांदा वाईट वाटलं. मला आता इतकं चांगलं वाटतंय की आपण फक्त काही भाग्यवान लोक आहोत ज्यांनी हा कार्यक्रम ऐकला. एवढा चांगला कार्यक्रम मी सांगतो माधव तुला पुढच्या 10 वर्षात सुद्धा इतक्या चांगल्या प्रतीचा कार्यक्रम साहित्याकरता होणार नाही. याची 2 कारण. एक तर यांचे भाऊ इतकं उत्तम त्यांनी प्रश्नोत्तर केलेली आहे. काय भाव मिळाला, काय भाव मिळाला. अजून एक शब्द मला तुमच्यामुळे एक शब्द निदान 50 वर्षापूर्वी जातो. 50 नाही, 50 पेक्षा जास्त. मोप शब्द, मोप बोलायचं. मोप, पण ते आता इतका वेळ नाही. त्यामुळे मला 3 गोष्टी सांगायच्या आहेत. मी याच्याकरता का चांगला म्हणतो, इतका चांगला कार्यक्रम होणार नाही तर एका कवीने जे जे काय असावं कवी त्याची खरी यादी आहे. पण मी तुम्हाला सांगतो इतकं चांगल्या कवीचं उदाहरण आपल्यासमोर कधीच नसणार आहे. मला सांग, माझा समुद्र झोपला इतका निवांत, लाटा पांघरून. काय कन्सेप्ट आहे. कोण कवी देणार तुम्हाला पुढच्या 10 वर्षात इथे? कोणीच नाही. नंतर मुंग्याला काय कमी पाहिलं असेल की आपण वर जाताना खाली उतरता, त्या मुंग्यांना पाहून या कवी जितके असतो कुठं तो शिक्षणात असतो का नसतो, वृत्तात असतो का नसतो, खेळात असतो का नसतो, शेतावर असतो का नसतो, बाईच्या पदरात असतो का नसतो, बाईच्या उरात असतो का, कदाचित तिथे कुठेतरी असतो का. आणि तिथे कुठेतरी असतो. आणि या बाईच्या नुसत्या उरात नाहीये, ती बाई इतकी मोठी आहे की काही त्यांनी इतके विचार मोठे मानले की आज म्हणजे मी शब्द सांगतो की एवढा चांगला कार्यक्रम तर कधी होणारच नाही. त्यामुळे मला इथे येऊन हट्टाने आज तुमच्या समोर बोलायचं होतं आणि त्यामुळे मी बोलतो. ही पहिली गोष्ट झाली. आता सगळ्यात शेवटी मला एक सांगायचं आहे की मी इतके दिवसात इतके शिक्षण झाल्यामुळे इतके ठिकाणी काही पुस्तकं सुद्धा लिहिली कदाचित मी, पण हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो जग इतकं वाईट आहे की मला आज शिक्षणाबद्दलचा जेवढा आदर वाढला त्यापेक्षा न शिकणाऱ्या बायकांचा आदर माझ्या मनात जास्त वाटतो. वडिलांशी म्हणतात तर वडील सगळ्याला प्रिय असतात. त्या गर्द साडीत लपले ते माझेच घर, घुमतात ते मायेचे सूर, माझ्याच सुखा साठीच सार, लावी तो बाप पट्टाला जोर, त्याच्याच घामाचा एक एक बिंदू, श्रमिक भरला फाट
सिंधू त्याचीच कृपा मजबर झाली जीवन नौका किनारी आली तुमच्या एक तर दुसऱ्या मुंगीचं मला ती परत सांगा. दुसरी मुंगी जी म्हणाली ते परत सांगा. दुसरी मुंगी मला फार आवडली. तिचे शब्द बघा, हे कुठल्या कवितेला खरंच सांगायला. दुसरी कविता, दुसरी मुंगी. दुसरी मुंगी म्हणाली नाही तसं म्हणा नाही पहिली मागणी दुसरी आहे. हा ते कसं असतं मुंग्याचा देवाकडे गेला गुण काय म्हटल्यावरच पण जागा झाला सभा भरली मुंगीलाही इकडे तिकडे जायला रीत नाही उरली. एक मुंगी विचारपीठावर व्यासपीठावर जाऊन म्हणाली देवा आम्हाला ही जीव आहे तो आम्हाला प्रिय आहे. हा महामानव आम्हाला रात्रंदिवस चेंगरत असतो आमची घरेदारे नांगरत असतो. हा मला त्रास देतो जीव आमचा ह्या कुणाला आमचाही हक्क आहे. आम्हालाही संरक्षण आरक्षण मिळालंच पाहिजे. फिर्यादीसाठी न्यायालय काढलंच पाहिजे. दुसरी मुंगी म्हणाली देवा गारपीट झाली आमची पोरेबाळे वाहून त्याची बातमी वर्तमानपत्रात काढण्यात कणाकणासाठी ओलांडता रोड आमच्या हातापायचे होते मोडतोड आमच्या काळजाचे तुकडे कणत रुळत सोडतात प्राण. उपचारासाठी दवाखाने काढ उपचारासाठी दवाखाने काढ. मुंग्या सुद्धा आपण कामातून याचा हक्क. अजून कोणी विचारणार आहे? आणि तुम्ही ह्यांचे बहुमूल्य माहिती मला खूप भेट मिळाले खूप आनंद झाला. पहिल्यांदा बघितलं अजून एक न मानलेला एक मानलेला काय मानायचं. अजून कोणी बोलणार आहे का विचार? मॅडम अजून कोणाला काही विचार व्यक्त करायचे किंवा प्रश्न विचारायचे आहे का? नाही माहिती हो हो माझं मराठी काही एवढं हे नाही 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 पण तुम्हाला पाहिल्यावर माझ्या माइंडमध्ये काय विचार आले ते सांगा. माहीत पहिल्यांदी विमलताई यांना माझा नमस्कार. ऑन करा माईक ऑन करा. अच्छा पहिल्यांदी विमलताई यांना माझा नमस्कार. आज त्यांना पाहून मला माझ्या सासूबाईंची आठवण आली. आज त्यांना पाहून मला माझ्या सासूबाईंची खूप आठवण आली. त्या अशाच इरकलीच्या साड्या नेसायच्या. संध्याकाळी दिवा वगैरे लावून पावडरची त्यांना फार आवड होती लावायची. आज मला काय आठवण आली आत्ता नुकताच प्रयागराजमध्ये प्रोग्राम झाला कुंभमेळा आणि तिथे प्रयागराजमध्ये म्हणजे त्याच्यावर मी काही असं प्रोजेक्ट वगैरे केलेलं आहे आणि करते पण आहे. तर मला एका गोष्टीची आठवण आली की प्रयागराज में समुद्र में गंगा समुद्र में इतना पानी है सुरई में कैसा भरूं. इतना पानी है इतना पानी है सुरई में कैसा भरूं. विमलताई आज आपको मिलके मेरे को इतनी खुशी है कि मेरे दिल की बात मैं आपसे कही. वाह क्या बात है. धन्यवाद मॅडम. ज्या घरात आजी आजोबा आहेत ते घर नातवासाठी खूप संस्कारानं भरलेला आहे. तसं माझ्या आजीने माझ्यासाठी अंगाई गायली संस्कृतीची घागर माझी भरून वाहिली. धर्म सर तुमच्या एका वाक्याचं मी करेक्शन करतो. तुम्ही म्हणालात पुढचे 10 वर्ष इथे कार्यक्रम होणार नाही असं. आचार्य यात्रेंच्या भाषेत मी सांगतो पुढील 10,000 वर्ष असा कार्यक्रम इथे होणार. धन्यवाद. आहे ना अजून कोणाला काही बोलायचं आहे का? या नाही समोर प्लीज या. आजकाल सगळ्या गाण्यांच्या वगैरे छोट्या मोठ्या कार्यक्रमात गाणं झालं की सगळे उभं राहून टाळ्या वाजवतात आणि स्टँडिंग ओवेशन त्याला म्हणतात मानवंदना. तर आज आपण यांना दिली पाहिजे.
आता या सुंदर सौ अंजली पंडित विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करते. नमस्कार. खरं तर इतक्या चांगल्या कार्यक्रमानंतर काहीच बोललं नाही पाहिजे, पण हा कार्यक्रम होण्याकरता ज्यांची मदत झाली आहे त्या सगळ्यांचे आभार मानणं जरुरीच आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर आजच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती विमलताई माळी यांचे खूप खूप आभार आणि त्यांचे चिरंजीव सचिन माळी हे त्यांना घेऊन आले हैदराबादला आणि इतक्या अल्प कालावधीत कार्यक्रम ठरला आणि ते आले याबद्दल त्यांचे मनापासून आभार. हा कार्यक्रम करण्याकरता ग्रंथालयाची आणि या काशीनाथराव वैद्य सभागृहाची स्वच्छता आणि सज्जता करण्याकरता मल्लिका आणि तसंच ग्रंथालयाच्या मदतनीस रचना मॅडम, ज्योती मॅडम यांची खूप मदत झाली, त्यांचेही आभार. ध्वनी व्यवस्थेसाठी स्मिता औसेकर यांची मदत झाली, त्यांचेही खूप आभार. विविध मराठी संस्था, कलाभिषेक, मराठी साहित्य परिषद, विमल नाट्य समाज, मित्रांगण, साहित्य कट्टा, भगिनी मंडळ इत्यादी मराठी संस्थांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर या कार्यक्रमाची जाहिरात करण्याची परवानगी दिली, त्यामुळे या सगळ्या संस्थांचे पण आभार. ग्रंथालय परिसर स्वच्छता आणि इतर मदतीकरता साजिदभाई पंक्चरवाले यांचेही खूप खूप आभार. सगळ्याच कार्यक्रमांचे बॅनर किंवा सगळे काम करणारे सुरभी एंटरप्राइजेसचे अविनाश केसकर यांचेही खूप आभार. सगळ्यात महत्त्वाचं कैलासवासी मधुकरराव भोले आणि कैलासवासी उषाताई माइंडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांचे देखील आभार. आणि आपण सर्व रसिक या कार्यक्रमात आलात आणि भरघोस साथ दिली. तुमच्याशिवाय या कार्यक्रमाला रंगत आलीच नसती, त्यामुळे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.